वर्गाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. ब्रह्मविद्येच्या प्राथमिक वर्गात सर्वांचे स्वागत. प्रकाश रूपाने आपल्यात उपस्थित असलेल्या सर्व श्रेष्ठ गुरूंना कृतज्ञतापूर्वक वंदन. आदरणीय श्री डोणकर सरांचे स्वागत आणि सरांना वंदन. आपण सर्व साधक सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन. आता आपण वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करूया. ध्यानाची स्थिती घ्या. साधी मांडी घाला. खुर्चीवर बसता येत नसेल, बसले तरी चालेल. दोन्ही पायांमध्ये 45 अंशाचा कोन करा. टाचा जुळलेल्या, पाठीचा कणा ताट, पाठ ताट, मान ताट, डोळे अलगद मिटलेले. प्रकाशाची कल्पना करूया. प्रकाश वर, खाली, मागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे संपूर्ण आसन प्रकाशाने व्यापून गेलं आहे अशी कल्पना करूया आणि भावपूर्ण अंतकरणाने प्रार्थना म्हणूया. ओम मातृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मविद्या नमस्कृत्यं मद्गुरो सद्गुरो चरणं तथा ज्ञानप्राप्तप्रस्थानम् अष्टांगराजमार्गे करोम्यहम्. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनाद तेजोऽहं. नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. शांतिपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामदितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. हरिहर ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिहर ओम. आणि आता दोन्ही हाताचं घर्षण करून ती ऊर्जा आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर पसरून घेऊया. हरिहर ओम गुरुजी. हरिहर ओम. हरिहर ओम. चला, गेले हरिहर ओम. 5 आठवड्यापासून आपण ब्रह्मविद्येच्या ओळख करून घेण्यापासून तर श्वसन प्रकारापर्यंत जातो. आता आपण 2 श्वसन प्रकार शिकलो. त्याचे तुम्हाला ऑडिओ मी मागच्या आठवड्यात पाठवले होते. तर त्याच्याप्रमाणे किती जणांनी सराव केला, जमला, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्र लक्षात राहत नाही. म्हणून कसं एकदा तो आपल्या मोबाईलवर ऑडिओ लावला आपण की त्याच्याप्रमाणे फक्त कृती करायची, असा किती जणांनी प्रयत्न केला आणि ते सोपं गेलं, अवघड गेलं, जमलं नाही, असं काही असेल तरी ते पण सांगू शकतो. कोण सांगते? सांगा सुमनताई, तुम्हीच सांगा. हां सर, सांगा. नाही म्हणजे नेमके दोन्ही श्वसन प्रकारांची कृती सांगू का? नाही, ऑडिओ आपण तुम्हाला कशासाठी दिले की 1 ते 30 मोजायचे कसे, 49 वेळा झाले कसे, याची अडचण लोकांना नवीन खूप येते. मग आपण तो वर्ग झाल्यानंतर आपण तो ऑडिओ सर्वांना पाठवला होता. किती जणांनी त्याच्याप्रमाणे प्रयत्न केला, आपल्याला असा विषय आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळं. हां, तुम्हाला माहितीच आहे. नवीन लोकांनी सांगणं अपेक्षित आहे किंवा आम्ही याच्याप्रमाणे केलं, जमलं नाही जमलं. कधी कधी त्या आवाजापेक्षा आपलं लवकर होतं किंवा मग ते नंतर होतं. ते जुळवायला कसं सुरुवातीला सवय होईपर्यंत.
तो ऑडिओ लावून केला की हा, खूप छान होतं, एवढंच होतं. हो. अंक मोजून सांगू का सर? नाही, ती अंक कृती मोजून करत असताना आपण ऑडिओ लावला तर त्याचा फायदा आपल्याला झाला का साधनेमध्ये? कोणाकोणाला, नवीन लोकांना, आता जुन्या लोकांना ही माहिती आहे सर्व, की बाबा त्याच्यानंतर आपण सांगतो हे ऑडिओ ऐकू नका, तुम्ही स्वतःच्या मनाने करा. पण सुरुवातीला सवय होण्यासाठी त्याच्यामध्ये विश्रांती पाठ पण आहेत, आपले पाठ नसतात. डोळे बंद हो करून ती सांग वाक्य आपल्या कानावर पडतात, त्याचाही आपल्याला फायदा होतो. हो सांगते सर. हरिओम. सरांनी जे पाठवलं होतं ऑडिओ तो आणि आपण केलेला सराव. पण ज्या वेळेला आपण आता स्मरणवर्धक श्वसन प्रकार आहे हा जर आपण म्हणजे सुरुवात केली आणि तो ऑडिओ लावला तर नवीन माझाही अनुभव तेच सांगते की तो ऑडिओ लावून माझं पूर्ण व्यवस्थित व्हायचं सगळं. आणि अगदी आता म्हणजे सरांचा वर्ग सुरू होण्यापूर्वी ती पद्धत मी बंद केली आणि मी माझ्या मनाने करायला लागले. माझा अनुभव सांगते पहिल्यांदा, नंतर परत स्पष्टीकरण देते. आणि नंतर मग मी माझ्या मनाने जेव्हा करायला लागले तेव्हा मला अजून एकाग्रता त्या श्वसन प्रकारामध्ये यायला लागली आणि माझं पूर्ण श्वसन प्रकार एकाग्र चित्तानं व्हायला लागला आणि म्हणजे अधिक मला त्याच्यात समज यायला लागली. आता आपण नवीन आहोत म्हणून आपण त्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे असं माझं मत आहे. पण मला असं वाटतं की सुरुवातीपासून जर आपण जर आपल्याच मनाने करायला लागलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे. आता बघा, नवीन ज्या नावामध्ये कोणी सांगा, कोणी तो ऑडिओ कोणी वापरला का, मला फक्त सांगा. मला म्हणजे ते उपयोगी तुम्हाला पडतं नाही पडतं, आपल्याला अन्य साधनाच्या मार्गाने कसं त्याच्याशी जोडायचं, आपल्याला ह्याच्यात करायचं. कोणी प्रयोग केला फक्त सांगा. हो असेल तर हो, नसेल तर नाही. मी बोलू का सर? मी केला बघून बरं पडतं, विसरायला होत नाही काही. बघा, म्हणजे सुरुवातीला आहे ना हे खूप होतं की बाबा अंक लक्षात ठेवायचे, मोजलेलं चुकीचं झालं, कमी झालं, जास्त झालं, असं काही असेल तर ते फक्त ऐकत आपण राहिलो ना की आपल्याकडनं ते व्यवस्थित होतं. आणि मोजण्याचं जे आपल्याला भीती असते, कमी झाले जास्त झाले, ती राहत नाही. आणि आपण मग कसं स्वतःहून करतो, केलं तर कमी होतं, बघून केलं तर तुम्ही करता तेवढं आम्ही आपोआप होतो. असं निर्धास्त होतो, म्हणजे चुकत नाही, हा, संख्येची चुकत मनामध्ये नाही. भीती राहत नाही आणि आपण एकदम रिलॅक्स राहून तो श्वसन प्रकार करतो. आणि हो. हळूहळू आपल्याला दुसरी जाणीव होती की हा, मी 21 वेळा करू शकतो बरं का, मी 28 वेळा करू हा. शकतो बरं का. हा पण आपल्यामध्ये आणि आत्मविश्वास येतो. स्वतःहून केलं ना तर तेवढं होत नाही, लगेच दमायला होतं असं वाटतं. पण ऑडिओ बरोबर होत जातं. हा हॅलो. हा हा. मॅडम, आता मी सांगते तुम्हाला. मी 22 पासून करते. सुरुवातीला मी त्याच वापर केला, पण बंद करायला मला फार उशीर झाला. जेव्हा सरांना विचारलं मी, माझी खात्री झाली, त्याच्यानंतर मी तो बंद केला. पण अगदी थोडे दिवस आपण त्या ऑडिओचा वापर त्याचा उपयोग नक्कीच होतो आपल्याला. आपले जे काही श्वसन करण्याची जी क्रिया आहे किंवा जे आकडे मोजायचे असतात ते अगदी परफेक्ट होतात आणि आपण बरोबर करतो. पण ती सवय ती लावून घ्यायची नाही मॅडम. नंतर सर सांगितलं ना आपल्याला की आपण तोच प्रकार आपल्याला अगदी नक्की शेवटपर्यंत म्हणजे अगदी त्याची जाणीव झाली नाही का हे आपण करू शकतो, तर तुम्ही लगेच सुरुवात करा. कारण मला ते ऑडिओ बंद करायला चालेल. हा, म्हणजे तुम्ही सरांच्या आपल्या ऑडिओ प्रमाणे आपण सुरुवात करायचीच, आपण घ्यायचाच, पण इंडिपेंडेंटली करायचं. हा, आपण आपल्या याच्याप्रमाणे केलं ना मॅडम तर खूप त्याचा प्रभाव पडतो. अजून सुरुवातीला वाटतं आपलं जरा जास्त कमी होतंय, काय होते, पण सरावाने आपण चालेल. आता 2 अनुभव आहे. नवीन माणसाला हे फार उपयोगी आहे. आणि जसं जसं तुम्ही साधना करायला जुने व्हाल तसं तुम्ही फक्त ऑडिओ लावून करायला सुरुवात केली तर होतं कसं, त्या आवाजाची आणि त्याची सवय लागते आणि आपली जी विचारशक्ती आहे फक्त ती ऐकण्यापुरती राहते. ती विचारशक्ती जागृत होण्यासाठी नंतर ते बंद करायचे आहेत आपल्याला. त्याचं कारण लक्षात घ्या, का बंद करायचं आहे. आता त्यांनी 22 सालापासून त्या करत आहेत, 4 वर्ष झाली. मग 4 वर्षानंतर आपल्या मनाला एकाग्रता येण्यासाठी फक्त ती ऐकण्याची सवय नाही लावायची, तर आपल्याला कृती करायची सवय लावायची. म्हणजे सुरुवातीला जी गोष्ट नवीन शिकतो त्याची मदत घ्यायची, एकदा शिकलो की त्या गोष्टीचा अवलंब करायचा नाही. दोन्ही अनुभव सारखेच आहेत. म्हणजे नवीन आहोत तर उपयोग घ्यायचा, जुने झालो की ते बाजूला करायचं, म्हणजे तर आपण पुढे जाणार. नाही तर मग ऐकून करायची सवय लागली, पाठांतर होत नाही. आपण जर शब्द म्हणायला लागलो तर आपलं पाठांतर होतं, म्हणून ते आपल्याला करायचं. अजून कोणी प्रयोग केला पाठवल्यानंतर?
नसेल केला तर आज आपण सराव त्याच्यावर करणार आहोत. मी लावणार, तुम्हाला करायला लावणार. मी तुमचं ते मागे पुढे होतं का? मी त्याच्यामध्ये बरं तो जो ऑडिओ आहे तो ज्यांनी ही ब्रह्मविद्या आम्हाला शिकवली त्या मुदलियार गुरुजींच्या आवाजातला, ते नॉन मराठी होते, त्यामुळे उच्चारामध्ये थोडं मागे पुढे आहे त्याच्यामध्ये. मग हा ऑडिओ करत असताना खूप परिश्रमपूर्वक केलेला. जर तुम्हाला ते 1 ते 30 मोजताना तुम्ही जर घड्याळाकडे लक्ष लावलं तर ते बरोबर 30 सेकंद होतं. असं होणार नाही की 28 सेकंदात संपलं आहे. ते 30 सेकंदच होतं. इतकं व्यवस्थित केलेलं आहे ते सगळं. म्हणजे त्याच्यामागे सगळं शास्त्र सांभाळून ते केलेलं आहे. आणि विश्रांतीपाठ कसा म्हणायचा एकदम शांततेमध्ये, त्याचं उदाहरण म्हणतो विश्रांतीपाठ पण त्याच्यामध्ये आहे. आणि कृती करताना ज्या सवयी मी तोंडाने सांगतो तुम्हाला, शरीराकडे पहा, श्वासाकडे पहा, ते पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला फक्त सुरुवातीला ते ऐकून करायचं आणि एकदा का सराव आपला चांगला व्हायला लागला मग ह्या गोष्टी आपणहून करायच्या. हे त्याच्यातलं तत्त्व लक्षात ठेवा. एवढाच विषय. आपण पुढे सराव घेणार आहोत. मग आता आज आपण वळणार आहोत तिसऱ्या श्वसन प्रकाराकडे. 2 केला, पहिल्या 2चा सराव आपल्याकडनं होणार, एवढं लक्षात ठेवायचं. मग आपण मागच्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी परत येऊया. आपण बघितलं होतं की आपल्या शरीरामध्ये पेशी किती आहे आणि त्या पेशी काय करतात, इथपर्यंत भाग आपण बघितला होता. आहे कोणाकोणाच्या लक्षामध्ये? किती पेशी सांगितल्या होत्या कोणी? 3.3 कोटी. 3.3 कोटी. म्हणजे त्याला आपण अगणित संख्या म्हणतो. प्रत्येक पेशी तिला नेमून दिलेलं काम करते. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं आपल्या शरीरामध्ये जे अन्न आपण घेतो त्या अन्नापासून त्याचं सप्तधातूमध्ये रूपांतर होतं आपलं शरीर निरोगी होण्यासाठी. इथपर्यंत आपण बघितलं होतं. ते सप्तधातू किती जणांच्या लक्षात आहे बघूया. बघून सांगितले तरी चालतात, तुमच्याकडे वही तुमची असेल तर. कोण सांगेल? अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा. कायम आपल्याला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. का? तर जे जे अन्न आपण ग्रहण करणार आहोत त्याच्यातून ह्या सप्तधातूंची निर्मिती होते. त्या दृष्टिकोनात आपल्याला पोषक अन्न कसं घ्यायचं ती माहिती आहे. बरं, कोण सांगतंय? प्रयत्न करा. जुन्यांपेक्षा नव्यांनी कोणीतरी एकाने सांगा. आपण सप्तधातू शिकलो म्हणजे असं कोणी नाही ना की आठवड्यात नव्हतो मागच्या वेळेला ना आता नवीन आहे, असं कोणी नाही ना? गुरुजी आम्ही सांगितलं चालेल? नाही, बघूया ना, आधी नवीन प्रयत्न करू द्या. जुने तर आपले सांगणारच आहेच. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. कोण सांगतंय नव्यापैकी? आपल्या डायरीमध्ये आपण लिहिलं असेल तर आपण ते सांगू शकतो. असं काही नाही की न बघता सांगायचं, असं अजिबात नाही. महत्त्वाचा मुद्दा आपला काय आहे? तर आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला ते लक्षात बसण्यासाठी आपल्याला फक्त सांगायचं. मी त्या ऑडिओच्या सूचना पण त्याच्यासाठी दिल्या होत्या. सप्तधातू होते रस, रक्त, मांस, मज्जा, अस्थि, मेद आणि शुक्र. या प्रत्येकाचं वैशिष्ट्य पण आपण सांगितलं होतं. म्हणून डायरी पेन ठेवा असं आपण सांगतो. का? तर ते आपल्या नंतर लक्षात राहत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येणार आहोत की ज्या शरीरामध्ये आपल्या पेशी आहेत, या पेशींना हे वाक्य कायम लक्षात ठेवा. तुम्ही साधना करत असला आणि साधना तुमची नंतर बंदही झाली तरी लक्षात ठेवा, प्रत्येक पेशीला भावना आणि विचार आहे. मग आपण ज्या भावना जे विचार करतो तेच त्या पेशींमध्ये दिसून येतं. आपले विचार, आपल्या भावना ह्या पेशी सर्वपणे घट्ट धरून ठेवतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीर प्रकृतीशी होतो. म्हणून कधीही मनामध्ये नकारात्मक विचार आणायचे नाही. जर नकारात्मक विचार ते पेशींनी पकडले तर शरीरामध्ये ते नकारात्मक घडून येताना दिसायला लागतात आपल्याला. उदाहरणार्थ कसं, एखादा व्यसन करणारा असेल, त्या व्यसनाची वेळ झाली की ते काय होतं, आतमध्ये ते विचार त्याचे तीव्र होतात आणि ती कृती त्याच्याकडनं घडते. मग एखादा सिगारेट ओढतोय आणि त्याच्या धुराने कॅन्सर होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सिगारेटच्या धुराने कॅन्सर होतो आणि त्याच्या सानिध्यामध्ये आपण जर राहिलो आणि तो विचार आपल्याकडे बळवला आणि पेशींनी तो विचार पकडला तर काहीही व्यसन नसताना आपल्याला कॅन्सर झाल्याची घटना. कारण का? तो विचार पेशींनी प्रबळ पकडला. मग तिकडे सिगारेट ओढणारा बिनधास्त असतो, त्याला काही होत नाही. पण काही न करता सुद्धा आपण, म्हणून पेशींपर्यंत आत विचार जाऊ द्यायचा नाही, हा महत्त्वाचा. मग मला एखादा मोठा आजार होईल, कॅन्सर होईल, अमुक होईल, याच्या बाबतीतला नकारात्मक विचार अजिबात करायचा नाही. जर आजार आपल्या अंतर्मनाने पकडला आणि जर त्या पेशींवर तसा परिणाम घडून आला तर ते आपल्या प्रत्यक्ष शरीरामध्ये दिसून येतं. म्हणून आजार मनाने घालवला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शरीरावरचा जातो लवकर,
म्हणून आजाराचा कधीही विचार करायचा नाही. आपल्याला असलं तरी मी याच्यातनं बाहेर पडणार आहे हा सकारात्मक विचार ठेवायचा. मग ह्या विचाराची पुढं आपल्याला सवय लागते आणि मग त्या सवयीचा परिणाम आपण बघतो. मग दुसरा एक विचार होतो 40-45 नंतर माझं वय झालं, ही एक भावना जर धरली आणि ती भावना पेशींनी पकडली तर हळूहळू आपण त्या वृद्धत्वाकडे लवकर जातो. म्हणून नेहमी मन सक्षम ठेवायचं, कारण आजार शरीरावर येण्याच्या अगोदर पहिलं मन आजारी पडतं आणि मग मन आजारी पडलं की शरीर आजारी पडतं. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर करतात काय, तर ह्या पेशींना ऊर्जा पुरवायचं काम करतात औषधाच्या मार्फत. आणि मग त्या पेशींना ऊर्जा मिळाली की ते बरे होतात. मग आपल्याला बरं वाटतं, हां डॉक्टरांच्या औषधाने आपल्याला बरं. पण ही तात्पुरती सोय आहे. हे पुन्हा पुन्हा चक्र राहतं. आपण पुन्हा आजारी पडतो, पुन्हा डॉक्टरकडे जातो. हे चक्र थांबवायचं असेल तर पेशींना आपल्या विचाराप्रमाणे काम करायला लावायचं. पहिली महत्त्वाची गोष्ट ठेवायची. किती वाईट परिस्थिती असो, पेशीला सकारात्मक विचार करायची सवय लावायची. मग जर पेशींनी मागाशी बघितलं आपण, माझं वय झालं, मी म्हातारा झालो, हा जर विचार पकडला तर आपले विचार त्या म्हाताऱ्या माणसारखे होत राहतात. तसं तसं आपल्याला दिसत राहतं. हे होऊ नये म्हणून आपल्याला जगण्याची इच्छा जरी खूप राहिली आणि शरीरात साथ दिली नाही तर अशा वेळेला आपण वैतागतो. मग अशा वेळेला बरेच लोक सुसाईड, आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात किंवा आणखी काही कुठला मार्ग करून आपल्याला स्वतःला त्रास करतात. तर येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचे आहे, सकारात्मक विचार ठेवायचे. हा सगळ्यात मोठा ब्रह्मविद्येचा महत्त्वाचा विचार आपल्याला लक्षात ठेवायचा. मग याच्या संदर्भात एक छोटी गोष्टी सांगतो. आपल्या पेशी कसे विचार पकडतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं. साप आणि सरडा हे दोन्ही सरपटणाऱ्या प्राण्यांमधले मित्र आहेत. त्या दोघांमध्ये थोडासा असा संवाद होतो की साप म्हणतो माझं विष एवढं जहाल आहे की मी चावलं की माणूस लगेच मरतो. मग सरडा त्याच्यापेक्षा म्हणतो की तुझ्यापेक्षा माझं विष जहाल आहे, मी चावलं तर तुझ्यापेक्षा पटकन माझ्याकडच्या विषयाने माणूस मरतो. मग या दोघांमध्ये पैज लागते त्याच्यामध्ये कोण आहेत. मग त्याच्यामध्ये अट ठरते एक की म्हणे आपण दोघे एका ठिकाणी लपून राहूया. जी व्यक्ती जाईल त्याला प्रथम जो चावेल त्यांनी लपून राहायचं आणि दुसऱ्याने बघायचं, आणि दुसऱ्यांदा चावेल तर पहिल्याने बघायचं, दुसऱ्याने जो चावला त्यांनी लपून बसायचं. असं दोघांमध्ये तो ठराव ठरवतो. आणि मग ते लपल्यानंतर तिथून एक माणूस जात असतो आणि मग सरडा काय करतो, पहिल्यांदा चावतो आणि तो लपून बसतो आणि तो साप बघतो. ती जाणारी व्यक्ती बघते, अरे त्याच्या मनामध्ये विचार बसतो, अरे मी साप चावला मला, आणि तो लगेच बेशुद्ध वगैरे होतो. आणि दुसऱ्या वेळेला साप चावतो, साप लपून बसतो आणि सरडा बघतो दुसऱ्या. तो दुसरा माणूस बघतो, अरे सरडा चावलात ना, लक्ष देत नाही असं. आणि मग प्रत्यक्षात सरडा चावला होता पण ज्यांनी साप बघितला ती व्यक्ती मरण पावली. ज्याला साप चावला होता त्यांनी सरडा बघितला, त्या व्यक्तीला काहीच झालं नाही. याच्यामागे काय कारण असेल, आपल्या पेशीने जो विचार धरला त्याच्याप्रमाणे कृती घडली. म्हणून लक्षात ठेवायचं की विचार आपल्याला कधी वाईट येऊ द्यायचा नाही. प्रत्यक्षामध्ये सरडा चावलेला होता पण त्यांनी साप बघितला, आणि जेव्हा साप चावला होता त्यांनी सरडा बघितला. ह्या दोनमध्ये ज्या पेशींमध्ये विचार झाला त्याच्याप्रमाणे तो परिणाम त्या शरीरामध्ये दिसला. आणि म्हणून आपण नेहमी ब्रह्मविद्येमध्ये सांगतो की चांगलं कर्म करायला शिकायचं. चांगल्या कर्माने चांगल्या विचाराची निर्मिती होती, वाईट कर्माने वाईट विचारांची निर्मिती होती. म्हणजे उलटं कसंही मोजलं तरी एकच. आधी वाईट विचार येतील, वाईट कर्म घडेल, चांगले विचार येतील, चांगलं कर्म घडेल. म्हणून नेहमी चांगला विचार करायचा. आणि म्हणून ब्रह्मविद्येच्या योग साधनेमध्ये महत्त्वाचा घटक लक्षात ठेवायचा, तो म्हणजे श्वास आणि विचार हे साधनेमध्ये खूप श्रेष्ठ आहेत. त्यामुळं श्वास हा दीर्घ घ्यायचा आणि विचार हे कायम सकारात्मक ठेवायचे, हे लक्षात ठेवायचं. आणि हेच आपल्या जीवनातील सत्याचं खरं ज्ञान आहे. आता नकारात्मक विचारांनी काय घडतं ते तुम्हाला सांगतो, ते पण लक्षात ठेवा. सारखं सारखं आपण नकारात्मक विचार करायला लागलो तर आपल्या पेशींना ती नकारात्मक ऊर्जा मिळते, त्यांचं कार्य करण्याची क्षमता क्षीण होते, हळूहळू ती नष्ट होत जाते आणि मग त्या पेशी मरायला लागतात. मग शरीरातल्या पेशींचं प्रमाण कमी झालं की आपल्याला बाहेरनं सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. बघा तुम्ही जर गेला तर तांबड्या पेशी कमी झाल्या, मग डॉक्टरांनी सांगितलं
ते रक्त भरा, अमुक करा, हे अमुक. त्यामुळं एकतर शरीरामध्ये रोज लाखो पेशी निर्माण होत असतात, रोज लाखो पेशी मरत असतात. हे विज्ञान आहे. ठराविक त्याचं आयुष्य संपले. मग या पेशींना आपण खूप जर जास्त प्रमाणात नकारात्मक विचार नष्ट होतो आणि शरीर आपलं क्षीण होतं. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करायचा. आजाराचं हे सर्वात महत्त्वाचं कारण, याच्या मागचं शास्त्र डॉक्टर कधीही सांगत नाही. त्यामुळे पेशींना नष्ट. मग आता ह्या पेशींना चांगलं राहण्यासाठी आपल्याला काय करायचं? सकारात्मक विचार ही पहिली गोष्ट. नंतर नकारात्मक विचार यायला लागले तर तुम्हाला मी 9 शाश्वत सत्याचा एक चार्ट त्या ग्रुपवर पाठवलेला आहे. मी सर्व आहे, मी पूर्ण आहे, मी बलवान आहे, मी शक्तिशाली आहे, मी प्रेमळ आहे, मी सुसंगत आहे, मी श्रीमंत आहे, मी तरुण आहे, मी आनंदी आहे. या 9 शाश्वत सत्यांचं पुन्हा पुन्हा पाठांतर करायचं. मन अस्वस्थ जेव्हा जेव्हा घडेल तर दिवसातून कमीत कमी वेळा आपल्याला आठवलं तसं 9 वेळा ही गोष्ट पाठ करायची आणि जास्तीत जास्त तुम्ही किती पण वेळा करू शकता. प्रयोग करून बघायचा. याचा अनुभव तुम्हाला येईल की जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येईल तेव्हा जर ह्या शाश्वत सत्याचं चिंतन तुमच्याकडून घडलं तर तुमच्यामध्ये तो चांगला परिणाम दिसताना तुम्हाला दिसून येईल. म्हणून लक्षात ठेवायचं की नकारात्मक विचारांनी शरीरातील पेशी नष्ट होतात आणि आजारांची संख्या वाढते. मग आपल्याला या पेशींसाठी काय करायचं? काळजी घ्यायची. आता ज्याला जास्त बुद्धीचं काम करावं लागतं त्याच्या मेदाच्या पेशी लवकर नष्ट होतात. जर आपल्याला बुद्धिजीवी काम असेल तर मेदाच्या पेशींना नकारात्मक विचार पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची. खूप आपण मेहनतीचं शरीराचं कष्टाचं काम करत असू तर आपल्या अस्थी म्हणजे हाडांच्या पेशी कमी होतात. आपल्यामध्ये रोज राग, द्वेष, मत्सर, चिडचिड आणि हे जर सारखं येत असेल तर तेव्हाही ह्या अस्थीच्या पेशी नष्ट होतात आणि नवीन पेशी तयार होत नाहीत. मग जुन्यांची संख्या कमी झाल्यामुळे आपण अशक्त होत जातो आणि ज्या पेशी आहेत त्या अशक्त झाल्यामुळे मग काय होतं? विषाणूंचा त्याच्यावर शरीरावर वार होऊन विषाणूच वरचढ ठरतात, पेशी कमकुवत होतात आणि मग पेशी कार्य करण्याचं थांबवतात. मग आपण जरी खूप व्यायाम, योगा जरी करत राहील तर ह्या गोष्टींनी पेशी वाढत नाही. पण नवीन पेशी तयार व्हायला हव्या असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला मनामध्ये संतोषाची जी स्थिती येते, पहिल्या श्वसन प्रकारातली स्थिती आपल्याकडे येते. संतोष, समाधानाची वृत्ती असेल तर पेशी शरीरामध्ये आपोआप वाढत जातात. मग कुठली परिस्थिती बाहेर घडू. आता ह्या पेशी वाढतात कशा? तर त्याचा जो वेग आहे त्या 4 पटीमागे वाढतात. मग 1च्या 2 होतात, 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात, 8च्या 16 होतात, 16च्या 32 होतात, 32च्या 64, अशा दुपटीने वाढत राहतात. मग जर आपण सकारात्मक विचार केला तर ह्या पेशींची वाढ शरीरामध्ये सकारात्मक होईल आणि आपल्याला आरोग्य आपोआप प्राप्त होईल. जोडीला श्वसन प्रकारांची साथ आहे आपल्याला. मग आपण रोज रोज जर हे कर्म करायचा कंटाळा केला तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून नेहमी चांगला विचार करायचा, आनंदाचा विचार करायचा आणि श्वसन प्रकाराला प्रामाणिकपणे रोज करायचं म्हणजे आपल्या पेशी वाढणार. जगामध्ये दुःख आहे हे मान्य करायचं, चिंता आहे हे मान्य करायचं. पण दुःखाची काळजी करून दुःख कमी होत नाही, चिंतेची चिंता करून चिंता कमी होत नाही. तर याच्यावर मात कशी करायची ही ब्रह्मविद्या आपल्याला शिकवते, हे लक्षात ठेवायचं. नाराज राहिलो, दुःखी राहिलो तर पेशींचं काम थंडावतं, कमी होतं, कधी कधी बंद होतं. म्हणून आनंदी राहा, समाधानी राहा. हे आजारी पडण्याचं मूळ कारण हे लक्षात ठेवा. म्हणून आपण श्वसन प्रकार करतो. आपण मूळ कारण शोधले. आजार आपल्याला शरीरातून आपल्याला मुळापासून घालवायचं आहे. मूळ म्हणजे काय? ज्याच्यामुळे त्या आजाराची निर्मिती झाली ते मूळ आपल्याला शोधायचं आणि ते घालवायचं. मग आता आपण काय करतोय? डॉक्टरकडे जाऊन वरवरचा उपचार करतो, तात्पुरतं बरं होतो. काही दिवसांनी पुन्हा त्या आजाराचा आपल्याला अनुभव येतो. तो आता मुळापासून गेला तर परत येणारच नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून जर वरवर उपचार केला तर मूळ आजार तसा जागेवरच असतो, तो कुणा ना कुणावर डोकं काढत राहतो. आणि याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायला सांगितली, जेवल्यानंतर लगेच कोणीही झोपू नये. जेवण आणि झोप याच्यामध्ये किमान 3 तासांचं अंतर असावं, हे लिहून ठेवा. किमान 3. कारण पहिला तास जे अन्न पोटात घेतलं ते सगळं शरीरामध्ये अमलामार्फत घुसळण्यासाठी वेळ जातो. पुढच्या तासात पचन होतं. रिकाम्या पोटी आपल्याला झोप आली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जेवल्या कधीही झोपायचं नाही. मग हा श्वसन प्रकार करत असताना सकारात्मक विचार खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता आपल्याला आजारी पडणारी आपल्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची ती म्हणजे आपली जीभ. ही जीभ आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आजारी पाडते. कारण ह्या जिभेवर आपलं नियंत्रण नसतं. किती जणांना वाटतं की आपल्या जिभेवर आपलं नियंत्रण आहे?
किती जणांना वाटते? बोलायला पाहिजे, जुने नवे बोला. ज्याचं जेवणावर नियंत्रण आहे त्याला आजार कमी येतात, असा अनुभव येतो आपल्याला. सांगा सुमनते आता. हरी ओम. सुरुवातीला म्हणजे या साधनेत येण्यापूर्वी माझ्याही जिभेवर नियंत्रण नव्हतं खरं. दिवसभरात बरंच काही आवडलं की खायचं, पण जशी या साधनेला सुरुवात केली तसं म्हणजे मी पूर्णपणे पाळते की जेवण कमी झालं आपोआप या श्वसन प्रकाराने. श्वसन प्रकाराने जेवण कमी झालं. 2 वेळचं जेवण फक्त, ज्वारीची भाकरी, बाकी गहू सोडला. साखर बऱ्यापैकी नाही, जवळ 95% सोडूनच टाकली. आणि भाज्यांचं प्रमाण आणि 2 वेळे जेवण आणि 7 किंवा 7:30 जेवणाची वेळ संध्याकाळची. या 2 गोष्टी मी पाळल्या आणि त्यामुळं माझ्या शरीरावर शारीरिक माझी जी हे आहे प्रकृती ती खूप अत्यंत उत्तम, अतिशय ठणठणीत. माझं वय आता 73 चालू आहे. बघा, मला हा गोळी अनुभवाचे बोल आहेत. आता हे आपल्याला पण तिकडे जायचे. मला कुठलीही गोळी मी खात नाही आणि छानपैकी भरपूर काम करते दिवसभरात. जेवढं जमेल तेवढं काम करत राहते आणि फ्रेश असते, दिवसभर आनंदी असते. मग आपल्याला आता सकारात्मक राहायचं. आता जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे, असं हे दुधारी शस्त्र आहे, लक्षात ठेवा. बघा, बोलताना जरी शब्द गेला तर तो जिभेमुळे जातो आणि आवडता पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर तो आतमध्ये त्रास करतो जिभेमुळे. त्यामुळे जीभ हे दुधारी शस्त्र आहे, लक्षात ठेवा. जीभ काय करते? चुकीचं बोललं तर माणसं तोडते, योग्य बोललं तर माणसं जोडते. म्हणून आपल्याला जिभेचा वापर अतिशय जपून करायचा, बोलताना पण आणि खाताना पण. आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्यावेळेला जिभेच्या चवीनुसार खातो. आता अन्न शरीरात घेताना चवदार असावं की पौष्टिक असावं? काय वाटतं? पिढीप्रमाणे फरक. पौष्टिक पाहिजे. नव्या पिढीला सगळं लागतं चवदार. जुन्या लोकांना एवढं काय सपक असलं जेवण तरी चालायचं. म्हणजे अन्न एक वेळ थोडं कमीचं चवीचं असलं तरी चालेल, परंतु ते पौष्टिकच असलं पाहिजे. मग आत्ताची पिढी खात असलेला बर्गर, पिझ्झा, सगळे पॅकिंग फूड्स हे शरीराला अतिशय घातक आहेत, लक्षात ठेवायचं. आपण बऱ्याच वेळेला विचार करतो एकदा खाल्ल्याने काय होतं, असं म्हणत दिवसात ते 3-4 वेळा सहज खातो, काही कळत नाही आणि आपल्याला त्याची सवय होऊन जाते. म्हणून ह्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आपल्याला. मग समजा एखाद्या व्यक्तीने आपली जीभ पकडली तोंडामध्ये, तर आपण काय करू शकतो का? तिला हालचालही करता येणार नाही आणि बोलता येणार नाही. मग दुसऱ्या कोणी आपली अशी जीभ पकडावी अशापेक्षा आपणच आपल्या विचाराच्या नियंत्रणाने ही जीभ आपल्याला पकडायची आहे. ही सर्वात मोठी साधन आहे, लक्षात ठेवा. मग त्यातली पहिली गोष्ट आहे, बोलताना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आणि जेवताना शरीराला जे योग्य आहे तेच खायचं आहे. चवीला जिभेला चांगलं वाटलं म्हणून काही खायचं नाही. बोलताना विचार करून बोलावं, विनाकारण बोलू नये, ज्याच्यातून वाद निर्माण होईल असं बोलायचं नाही. आणि खाताना सुद्धा शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खायचं. हा महत्त्वाचा विचार आपल्यामध्ये साधनेद्वारे बळवायचा आहे आपल्याला. मग बघा, समजा रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला चुकून एखाद्याला तुमची लाथ धक्का लागला, आपण सॉरी म्हणतो आणि पुढे जातो. पण सॉरी कसं एकदम फॉर्मॅलिटी म्हणून नाही म्हणायचं, तर प्रत्यक्ष जाऊन माफी मागून अगदी अगत्याने म्हणायचं, कारण आपली चूक आहे म्हणून. आणि जर माफी नाही मागितली तर मग पेशी त्यांचं कार्य करून रिकाम्या होतात. जे काय आहे ते आपल्याला येतं. दुसरी गोष्ट, आपल्या मनामध्ये विचाराचा जो गोंधळ आहे तो असा आहे की आपण इतके विचार आपल्या मनामध्ये राहतात आणि नेमकं आपले विचार असे लक्षात राहतात की एखाद्याशी झालेला वाद, एकाशी झालेलं वितुष्ट कितीही वर्षाचा जुना असो, तसंच्या तसं लक्षात राहतं.
म्हणजे बघा, एखाद्या 20-25 वर्षापूर्वी एखाद्या लग्नामध्ये आपण गेलो आणि त्यांनी जो काही XYZ रुपयाचा आपल्याला आहेर केलेला आहे असं लक्षात ठेवलं, तर आपण ती गोष्ट एवढी लक्षात ठेवतो की 20-25 वर्षांनी त्याच्या मुलाचं मुलीचं काही लग्न निघालं की आपण लगेच म्हणतो, अरे याने एवढा आहेर केला होता, आपण एवढाच करू. म्हणजे पेशींनी हा धरलेला जो विचार आहे, हा विचार धरला नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं. 30 वर्षापूर्वीचा आपण बाहेर काढतो आठवणी, मग वाद झालेले, अमुक झालेले, मग ह्याच्याने काय होतं, आपल्या सर्व आनंदावर पाणी पडतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जिभेमुळे घडतात. कारण 20 वर्षापूर्वी तो बोललेला असतो, 25 वर्षांनी आपण ते आठवत असतो, त्याचा कुठेही जीवनामध्ये फायदा होत नाही. मग कौरव पांडवांच्या वेळची गोष्ट सर्वांना माहिती आहे की युधिष्ठिर आयुष्यात एकदाच खोटं बोलला. फक्त त्यांनी काय केलं, अर्ध सत्य सांगितलं. अश्वत्थामा मेला, युद्धाच्या वेळची गोष्ट. आता अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्रही होता आणि अश्वत्थामा एका हत्तीचं नाव पण होतं. पुढचं कोणीच सांगितलं नाही. मग तिथे नरोवा कुंजवा अशी पण आपल्याला आयुष्यामध्ये भूमिका घ्यायची नाही. मग हत्ती मेला का तो पुत्र मेला अश्वत्थामा हे कोणालाच कळलं नाही. त्या अर्ध सत्यामध्ये मग ते द्रोणाचार्यांना न सांगितल्यामुळं ते काय झालं, शोकांतिकामध्ये बुडाले. त्यामुळे असा अर्धवट विचार पण आपल्याकडे ठेवायचा नाही. दुसरी गोष्ट व्यवहारातली फार ठिकाणी गमतीने सांगितली जाते, पण आपल्याला साधना म्हणून लक्षात घ्यायचं की एका चोराला चोरी करताना पोलिसांनी पकडलं आणि त्याचा पहिलाच गुन्हा कुठे रेकॉर्डला नव्हता, म्हणून त्याला पोलिसांनी सांगितलं की तू लिहून दे आम्हाला की मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करा. हा फार धूर्त होता. त्यांनी काय करणार, मी चोरी करणार, स्वल्पविराम दिला, नाही केल्यास शिक्षा करा, असाही शब्द छल कुठं करायचा नाही. तर काय करायचं, स्वतःशी प्रामाणिक राहायचं. काय केलं त्यांनी, वाक्य तेच लिहिलं, फक्त व्याकरणाच्या भाषेमध्ये, मी चोरी करणार, स्वल्पविराम, नाही केल्यास शिक्षा करा. तशी साधना आपल्याला करायची नाही की मी फक्त ऐकणार पण श्वसन प्रकार करणार नाही, फायदा दिसणार नाही जास्त. तुम्ही जेवढे श्वसन प्रकार कराल तेवढा तुम्हाला फायदा दिसेल. असं ही जीभ दुधारी हे शस्त्र साधना म्हणून कायम लक्षात ठेवा. या जिभेचं महत्त्व पण जाणूया. आणि आता आपल्याला शिकायची आहेत, आपण घेत असलेल्या अन्नाच्या व्यतिरिक्त प्रत्येक मनुष्याला 5 प्रकारची अन्न आहे, त्याला गुड अन्न म्हटलेलं आहे. अशी गुड अन्न आपल्याला माहिती असली पाहिजे. या 5 मधलं पहिलं गुड अन्न आहे आपल्या शरीराचं श्वास. लिहून ठेवा, हे फार उपयोगाचं आहे, लक्षात ठेवा. श्वास हे गुड अन्न आहे. हे कुठेही दिसत नाही, काहीच नाही, पण जर हा श्वास घेतला नाही तर आपलं जीवन संपुष्टात येऊ शकतं. एवढं गुड अन्न आहे शरीराचं, हे लक्षात ठेवा. प्रयोग करा पाहिजे तर नाक बंद करा आणि श्वास घेऊ नका. काय होतं बघा, 2 मिनिटात आपोआप सगळा हात आपला बाजूला जातो. हे शरीराचं गुड अन्न आहे. पहिलं श्वास हा येतो, शरीरामध्ये प्राणशक्ती निर्माण करतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालं तर शरीराच्या आपोआप बाहेर जातो, म्हणून आपलं चैतन्य जागृत आहे. हा पहिला गुड अन्न आहे. दुसरं शरीराचं गुड अन्न आहे पाणी. पाण्याला दुसरं नाव जीवन आहे. बघा, शरीरातलं पाणी जर कमी झालं तर किती त्रास होतो आपल्याला, लक्षात ठेवा. तिसरं आपलं गुड अन्न आहे आपण घेत असलेले घन पदार्थ. चौथं गुड अन्न आहे विश्रांती. आणि 5वं गुड अन्न आहे विचार. हे शरीराची 5 गुड अन्न आहेत. जर ही गुड अन्न आपल्या न कळत आपल्या शरीरात जात असतील तर ज्या पद्धतीने जात असतील त्या पद्धतीने परिणाम. उदाहरणार्थ, श्वास तुमचा वरच्यावर 25-30% जात असेल तर आरोग्य 25-30%. श्वास 100% आत जात असेल, कार्बन डायऑक्साईड 100% बाहेर जात असेल तर 100% आरोग्य. इतकं श्वासाचं महत्त्व आहे, लक्षात ठेवा. मग आता पाण्यामध्ये द्रव पदार्थाचा विचार केला तर आपण पाण्याबरोबर दूध, ज्यूस, नारळ पाणी यासारखे पदार्थ आपण खातो. त्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. शरीरातलं पाणी, शरीरामध्ये 70% पाणी आहे, जर ते कमी झालं पंचतत्वातलं तर तरी त्रास होतो आपल्याला. हे पदार्थ खाताना म्हणजे द्रव पदार्थ पाणी घेताना आपल्याला दातांचा उपयोग करावा लागत नाही, म्हणून अशा पदार्थांना द्रव पदार्थ अथवा पाण्याच्या स्वरूपाचे पदार्थ असं म्हटलेले आहे. मग चौथा आहे घन पदार्थ.
मग याच्यामध्ये काय येतं? भात, पोळी, भाजी, जे आपण रोज पदार्थ घेतो. जी घट्ट पदार्थाची फळं आहेत ती फळं, म्हणजे काही फळांचा ज्यूस होतो, ज्यूस नाही तर जी फळं आपण तशी खातो. मग पेरू, कडक पेरू आहे, घन पदार्थामध्ये येतो. सफरचंद घन पदार्थामध्ये येतो. मग असं हे शरीराचं महत्त्वाचं अन्न आहे. हे पदार्थ आपल्याला दातांनी चावून खावे लागतात. या ठिकाणी दातांच्या हिरड्यांसह सगळ्या भागाच्या इथल्या स्नायूंचे व्यायाम होतात. त्यामुळं शास्त्रामध्ये सांगितलं की एक घास किती वेळा चावून खावा? सर्वांना माहिती आहे, 32 वेळा. 32 वेळा चावून खावा. 32 वेळा. आता ह्या 32 वेळा चावण्याच्या मागचं शास्त्र कोणाला माहिती आहे? सांगू का सर? सांगा. दात सांगा, सुतार सर सांगा किंवा मग सुमनताई, दोघांपैकी कोणी सांगा. सांगा सर, तुम्ही सुतार सर सांगा. आपले वरचे दात आणि खालचे दात मिळून 32 दात आहेत. त्याच्यामध्ये दाढा आहे, पाठाशी दात आहे आणि दुसरे सुळे दात आहे. हे असल्यामुळे 32 ही संख्या झाली. मी बोलू आता 32 पुढं. 32 दात आहेत. त्यांनी सांगितलं ना, उत्तर समजून घ्या. आता 32 दातांसाठी 32 वेळा चावलं पाहिजे. हा, आता पुढचं सांगते हा, सर. आता पुढचं सांगतो ना, की जेवढं तुम्ही अन्न चावणार तेवढं ते बारीक होतं, त्याच्यामध्ये लाळ मिसळते आणि अन्नाचं पचन चांगलं होतं. म्हणून घास 32 वेळा चावून खायचा आहे. आपण घाईघाईने तेवढं चावत नाही, त्याच्यामुळे अन्नाचं पूर्ण पोषण होत नाही. त्यामुळे जेवताना कसं जेवायचं हे पण लक्षात ठेवायचं. ब्रह्मविद्येच्या साधकांनी याचा प्रॉपर विचार करायचा आहे. विश्रांती, आता बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला जेवलं की आपोआप डोळ्यावर येते, पण जेवल्या जेवल्या झोपायचं नाही, यावर आपण बघितलेले. मग हा विश्रांती हा सर्वात महत्त्वाचा विषय. तर योग्य प्रकारची झोप पाहिजे. झोपण्याच्या स्थितीसुद्धा आहे. डाव्या कुशीवर झोपण्याची सवय ही आरोग्यदायी सवय आहे. पाठीवर झोपण्याची सवय आरोग्यदायी आहे. उजव्या बाजूला झोपणं, उजव्या कुशीवर झोपणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. आणि झोपेच्या वेळेला सुद्धा मनामध्ये सकारात्मक योग्य विचारच असले पाहिजे. कारण आपण जर नकारात्मक विचार घेतलं तर आपल्याला ते आरोग्यापासून हानी करतं. वाईट बातमी ऐकलं त्याचा मनावर परिणाम होतो, मनावर परिणाम झाला की त्याचा शरीरावर परिणाम होतो. म्हणून विचार चांगले ठेवा. हे सर्व प्रकृतीचे म्हणजे निसर्गाचे नियम आहेत, लक्षात ठेवायचे. ही 5 गूढ अन्न आपण घेत असलेल्या अन्नाच्या बरोबर कायम लक्षात ठेवायची सर्वांनी. मग याचं महत्त्व कळेल की श्वास 100% घेतला पाहिजे, श्वास 100% सोडला पाहिजे. आणि मग सर्वात महत्त्वाचा आपल्या जीवनाशी निगडीत असणारा प्रश्न येतो, तो म्हणजे मनुष्याने शाकाहारी असावं की मांसाहारी? काय वाटतं कोणाला? कसं असलं पाहिजे आपण? शाकाहारी. शाकाहारी. पहिलं उत्तर आलं. अजून कोणाला वेगळं सांगायचंय? बऱ्याच वेळेला लोक एक आधार घेतात, आम्ही मिश्राहारी आहोत, आम्हाला हेही चालतं आणि आम्हाला तेही चालतं. बरोबर? तर मनुष्य प्राणी कोण आहे ते आता आपण बघूया. मग आता आधी आपल्याला शाकाहारी प्राणी समजून घेतले पाहिजेत आणि मग मांसाहारी प्राणी समजून घेतले पाहिजे. जे पदार्थ शाकाहारी आहेत अशा पदार्थांचं जे प्राणी सेवन करतात त्यांना शाकाहारी प्राणी असं म्हणतात. या शाकाहारी प्राण्यांना जर शाकाहार मिळाला नाही आणि त्याला कितीही उपवास घडला तरी हे प्राणी मांस खात नाही. मग त्याच्यामध्ये गाय घ्या, बकरी घ्या, हत्ती घ्या, हे पदार्थ कधीही मांसाहाराकडे जात नाही. आता याच्याउलट मांसाहारी प्राणी हे फक्त मांसाहारी पदार्थच खातात, पण यांना मांस मिळाले नाही, कितीही दिवस उपवास घडला म्हणून हे कधीही गवत खात नाही, शाकाहारी पदार्थ खात नाहीत. उदाहरणार्थ वाघ, सिंह यांची उदाहरणं घ्या. हे शिकार करूनच आपलं शरीराचं भूक भागवतात. मग प्राणीसुद्धा निसर्गाचं योग्य नियमांचं पालन करतात, पण मनुष्य मात्र या नियमाचं पालन करत नाही. प्राण्यांना बुद्धी नसून सुद्धा
ते निसर्गाच्या सर्व नियमांचं पालन करतात. मनुष्याला याच्या उलट सर्व बुद्धी आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे, तरीसुद्धा माणूस निसर्गाच्या नियमांचं पालन करत नाही, म्हणून मनुष्याला यश मिळत नाही हे दिसतं. आता शाकाहारी प्राणी ओळखायचा कसा? नवीनमध्ये कोण सांगेल? जुने आमचे साधक सोडून कोण सांगेल हा प्राणी शाकाहारी आहे? कसं ओळखणार? काय खूण आहे ओळखायची? कोण विचार करतंय बघूया. शाळेमध्ये हे सगळे विषय झालेले आहेत, पण शाळेत शिकल्यानंतर ते विस्मृतीत गेले आपल्या. आणि मांसाहारी प्राणी कसे ओळखायचे? सोपी खूण आहे. शाकाहारी प्राण्यांचे डोळे लंबगोल असतात, असे अर्धवर्तुळाकार. आपले डोळे कसे आहेत बघा, अर्धवर्तुळाकार आहेत, असे पूर्ण गोल नाही आहेत. अशा सगळ्या शाकाहारी प्राण्यांचं निरीक्षण करा. याच्या उलट मांसाहारी प्राण्यांचे डोळे गोल असतात आणि बाहेर आलेले असतात. मग आपले डोळे कसे आहेत? लंबगोलाकार आहेत की गोल आहेत हे बघायचं. जर आपण लंबगोल आहोत तर मनुष्य हा शाकाहारी प्राणी आहे, मूळचा हा, लक्षात ठेवा. नंतर लोकांनी प्रांतानुसार आहार झाले तो भाग वेगळा. शाकाहारी प्राणी पातळ पदार्थ पाणी ओढून पितात, म्हणजे ओठ लावून पितात. आपण कसं पाणी पितो आठवा, म्हणजे लक्षात येईल. या उलट मांसाहारी प्राणी पातळ पदार्थ घेत असताना जिभेने घेतात. बघा, वाघ, सिंह, कुत्रा हे प्राणी बघा तुम्ही कसे घेतात. जर बशीमध्ये दूध आपल्याला दिलं तर आपण कसं पिणार? दुधाचं उदाहरण दिलं, ते चहा मग घ्या, काही घ्या, आपण द्रव पदार्थ आपण ओठ लावूनच पिणार. याच्या उलट एखाद्या प्राण्याला जर दिलं ते तर काय करणार? तो जिभेने पिणार. हा फरक आहे, लक्षात ठेवा. पातळ पदार्थ हे जिभेने घेतले जातात. ही ओळखण्याच्या खूण आहेत. मग आता शाकाहारी प्राण्यामध्ये आणि मांसाहारी प्राण्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो आपण समजून घेऊया. शाकाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये एक अवयव असा आहे की त्या अवयवामुळे तो शाकाहारी आहे हे ओळखलं जातं, आणि तो पदार्थ मांसाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये नाही. जुने लोक थांबा, नवीनपैकी कोणी सांगतं का? सायन्समध्ये कोणी असेल तर मी सांगितलं की सगळे म्हणाले अरे हो, माहिती होतं आपल्याला. शाकाहारी प्राण्यांना स्वादुपिंड, पँक्रियाज ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, हे शब्द जवळच येतात, पटकन लक्षात येतं. स्वादुपिंड हा खरं मराठी शब्द आहे, पँक्रियाज हा इंग्रजी शब्द आहे, पण पँक्रियाज म्हटलं की लक्षात येतं. शाकाहारी प्राण्यांना स्वादुपिंड आहे, ह्याचं महत्त्वाचं कार्य आहे. शरीरामध्ये जेवढी शर्करा आहे ती शर्करा पचवण्याचं काम करतं, त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करून शरीराला शक्ती देण्याचं काम करतं. याच्या कार्यामध्ये बिघाड झाला तर कुठला रोग होतो? कोण सांगते? ग्रामीण भागामध्ये त्याला साखरेचा रोग म्हणतात, डायबिटीस, मधुमेह, असं महत्त्वाचं हा अवयव. मांसाहारी प्राण्यांना हे स्वादुपिंडच नाही, त्यामुळे मांसाहारी प्राणी तुम्हाला कधीही गोड खाताना दिसणार नाही. कारण का? तो अवयव नसल्यामुळे साखर पचवण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही किंवा ते होऊ शकत. जर चुकून ह्या असा गोड पदार्थ यांच्या शरीरामध्ये गेला तर यांचा मृत्यू होऊ शकतो. मांसाहारी प्राण्याचा गोड पदार्थ गेला तर. आता मुख्यत्वे करून आपण सांगितलं की ब्रह्मविद्येने आजार जातात, तर हा डायबेटीस, मधुमेह ज्याला जे काही म्हणतो आपण ते, हे फक्त गोड खाण्यानेच होतो असं नाही. त्याच्यासाठी महत्त्वाची कारणं आहेत. एक, वेळेवर नियमित न खाणं, प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे अतिरिक्त जेवण करणं, त्याच्यानंतर जेवणाच्या वेळा योग्य पद्धतीने न पाळणं, आणि सर्वात मोठा ब्रह्मराक्षस ज्याला म्हटले ताणतणाव, स्ट्रेस, या 4 गोष्टींमुळे मधुमेहाचे रोगी आपल्याकडे वाढताना दिसतात. त्या 4 गोष्टी जर टाळल्या हा आजार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येतो. मग याच्यासाठी तत्त्व काय पाळायचं आपल्याला? तर जेव्हा जेव्हा खरी भूक लागते तेव्हाच व्यवस्थित जेवलं पाहिजे. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला यायला. आता शाकाहाराचा फायदा आणि मांसाहाराचा तोटा दोन्ही एकत्र बघूया. शाकाहार जो घेतात तो
प्राणशक्ती कमी लागते, म्हणजे ती इतर अवयवांना पुरवली जाते. मग शाकाहारी लोक बघा असे जरा फ्रेश दिसतात. मांसाहार पचवायला प्राणशक्ती जास्त लागते. प्राणशक्ती जास्त खर्च झाली की शरीरामध्ये अनेक रोगांची निर्मिती होऊन व्यक्ती लवकर मृत्यू पावू शकते. मग आता शाकाहारी अन्न आपण शरीरामध्ये घेतो, आपल्या शरीरामध्ये ते किती काळानंतर बाहेर पडतं? विष्ठेच्या रूपाने. आणि मांसाहारी अन्न शरीरामध्ये किती वेळातनं शरीरातून बाहेर पडतं? कोण सांगेल? आहे माहिती कोणाला? 12 तास लागतात बरोबर पचायला अन्न. जुनेच लोक सांगतात, नवीन लोकांनी बोला म्हणजे तुम्हाला अभ्यासामधली गोडी आणि ह्या ब्रह्मविद्येची गोडी लागेल. तर शरीरामधलं आपण घेतलेलं शाकाहारी अन्न जास्तीत जास्त सांगितलं मी, कमीत कमी सांगितलं तुम्हाला 12, जास्तीत जास्त 48 तासात शरीरातून विष्ठेच्या मलमूत्राच्या रूपाने बाहेर पडत. उत्तम आरोग्याची खुली. याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर आपल्या पचन संस्थेमध्ये काहीतरी दोष निर्माण हे ओळखायचं. आणि याच्या उलट मांसाहार शरीरातनं पूर्णपणे पचायला किमान 72 तास लागतात. किती? किमान 72 तास. बऱ्याच वेळेला हे अन्न स्वतःचं उत्पादित नसल्यामुळं, प्रक्रियायुक्त असल्यामुळे ते अन्न शरीरामध्ये सडतं, त्याचा परिणाम आतड्यांवर होतो. आणि मग आतड्यांवर हा परिणाम जर झाला तर तुम्हाला आतड्याचे रोग पण होतात. म्हणून मांसाहार हा मनुष्याचा आहार नाही. मग आता काही जणांचा प्रश्न असा येईल की आम्ही काय करावं? आम्ही तुम्हाला शास्त्र सांगितलं, आता आपल्या बुद्धीने विचार करायचा आपण कुठले आहोत आणि त्याच्याप्रमाणे आचरण करायचं. मग आपण उपवास करतो, श्रावण महिना चालू आहे, व्रतवैकल्य सगळी आपली चालू आहे. आता समजा सोमवारी उपवास आपण करणार आहोत आणि रविवारी आपण रात्री पोटभर भरभक्कम खाल्लं तर सोमवारचा उपवास किती घडतो आपल्याला? अन्नाच्या दृष्टीने विचार करू, उपवासाचा मूळ अर्थ अजून वेगळा आहे, पण खाण्याच्या बाबतीत विचार करू. जर आपलं अन्न गेलं तर आपण सांगतो किमान 12 तास लागतात. रात्री आपण जर पोटभर जेवलं तर सोमवारी ते अन्न आपल्या शरीरात प्रक्रियायुक्त होतं आहे. आपल्याला वाटतं मी काही घेतलेलं नाही, पण अन्नावर आपण जगत असतो. त्यामुळं उपवासाच्या आदल्या रात्री शक्यतो, आता ब्रह्मविद्या साधकांना पुढे जेवणाचा सगळा विषय येणार तो सांगणार आहे, तेव्हा कमीत कमी खाल्लं पाहिजे, पोट रिकामं असलं पाहिजे. मग बुधवारी खाल्लेला उपवास तर सगळं पोटात अन्न आहे, मग उपवास कसा घडला? मग उपवास आधी दुपारपासून काहीच नाही खाल्लं पाहिजे. जर आपण ह्या पद्धतीने परिवर्तन करत गेलो, हा बदल आपल्यामध्ये घडवला, तर परमेश्वराने आपल्याला जी आयुष्याची 100 वर्षाची गॅरंटी दिली, आपण तेवढी 100 वर्ष प्रत्येक व्यक्ती जगेल. पण ह्या नियमांचं पालन न झाल्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. म्हणजे काय करतो आपण? चुकीचा आहार करतो, चुकीचा विचार करतो आणि म्हणून आपलं जीवन 40%च राहिले. आता बघा सरासरी आयुष्यमान किती आलं आहे आपलं. म्हणून आपल्याला बदलायचं आहे आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी या योग मार्गावर चालून आपल्याला आरोग्यदायी जीवन करायचं आहे. जर आपण अन्न घेतलं आणि शरीरात जर 48 तासापेक्षाही जर राहत नसेल आणि योग्यरित्या पचत नसेल तर तोही शरीरामध्ये दोष आहे समजायचा. डायरिया नावाचा रोग होतो. बऱ्याच व्यक्तींना बघा काही पोटात अन्न घेतलं की लगेच त्यांना शौचाला जावं लागते. असंही असेल तर शरीरामध्ये दोष हे समजून घ्यायचं. मग निसर्ग नियमाने जर आपण वागत राहिलो तर ह्या कोणत्याच गोष्टी आपल्यापर्यंत येणार नाही. मग याच्यासाठी 3 गोष्टींचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये आजपासून करा. आम्ही करतच आहोत. जास्त तेलकट खायचं नाही, जास्त मसालेदार खायचं नाही आणि जास्त तिखट खायचं नाही. जेवणात वरून कधीही मिरची, मीठ वरून टाकून घ्यायचं नाही. आपण जी फळं खातो त्याच्यात विशेष करून पेरू, कलिंगड ह्या 2 फळांच्या बाबतीत वरून मीठ लावून खातो. काकडीला मीठ लावून खातो, ते खायचं नाही. तर निसर्गाने ज्या पद्धतीत दिले तेव्हा कमीत कमी काप आणि तसं निसर्गाच्या पद्धतीने खायला शिकायचं. मग जठराचा जर विचार आपण केला, जठर हे पूर्ण मांसाचंच बनलेलं आहे. मग आपण जे मांस खातो ते मांस पचवतो, पण हे जठराच्या बाजूला असलेलं मांस खात नाही. कारण का? त्याच्यामध्ये कवच आहे. पण जर आपण डायरेक्ट मीठ वरून कच्चं खाल्लं, म्हणजे जे न शिजता
आपण पदार्थामध्ये न टाकता बऱ्याच वेळा आळणी झाला म्हणून वरून घेतो आपण जे मीठ, हे जर आपण त्या पद्धतीने खाल्लं तर ह्या जठराच्या आतल्या कवचाला धक्का लागून ते जठर आजारी होऊ शकतं, लक्षात ठेवायचं. मग त्या आतड्यांना धक्का लागला तिथे कॅन्सर, अल्सर सारख्या रोगांची निर्मिती होते. आणि मग आपण घेतलेला पदार्थ काही आत घेतला तर दाह होतो आतल्या जठराचा आपल्या. असं व्हायचं नको असेल तर लक्षात ठेवायचं की वरून कधीही पदार्थात कुठल्याही मीठ घ्यायचं नाही. जसं असेल तसं खायचं. एकतर मीठ शिजलं पाहिजे, शिजल्यानंतर त्यातले काही घटक जे आहेत ते घटक नॉर्मल स्थितीला येतात, मग त्याचा त्रास होत नाही. म्हणून बिना शिजलेलं वरून मीठ कधीच घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. मग दिवसभरामध्ये आपल्याला शरीरामध्ये कमीत कमी 3 लिटर पाणी, पुढे तो आणखी सविस्तर विषय येणार आहे, तेवढं शरीरामध्ये जातं की नाही झोपेपर्यंत ते कमीत कमी. याच्यापेक्षा जास्त घेत असू तर अधिक चांगलं. बघा आता आपल्याला जर पाणी शरीरामध्ये आपण घेतलं तर काय काय तोटे होऊ शकतात ते बघू. पाणी कमी पिलो तर जे पदार्थ आपण खाणार लाळेची निर्मिती कमी होणार, म्हणजे काय होतं, पचनाला सहाय्यक घटक कमी झाला म्हणजे अपचनाचे विकार वाढणार. एखादी दुःखद घटना घडली, खूप रडलो, आपल्या शरीरातनं बाहेर काय पडतं, पाणी असतं, ते पुन्हा शरीरात कमी होतं. त्याच्यामुळं पाणी आपल्याला असलं पाहिजे. सर्दी खूप झाली, नाकातून व्हायला लागलं, नाकातून बाहेर पडतं, पाणी असतं, लक्षात ठेवायचं, ते कमी नाही झालं पाहिजे. कष्टाचं काम केलं, घाम येतो शरीराला, केसातून शरीरातून घाम बाहेर पडतो, शरीरातलं पाणी कमी होतं, लक्षात ठेवा. म्हणून पाणी खूप महत्त्वाचं आहे. पण पाणी पिताना लक्षात ठेवायचं, जेवल्या लगेच पाणी प्यायचं नाही. किमान 45 मिनटं जाऊन दिल्यानंतर पाणी प्यायचं. किमान 1 तासापेक्षा जास्त जर अवधी तुम्हाला शक्य असेल तर अधिक चांगलं. त्याच्यानंतर सारखं काही खाऊ नये. 2 खाण्याच्या मध्ये किमान 3 तासाचं अंतर असलं पाहिजे. हे मी काही नवीन सांगत नाही, पण हे जर साधक म्हणून तुम्ही आचरणात याचा फरक दिसेल. जर आपण सारखं तोंडात टाकून राहिलो तर मग शरीराला सारखं ते पचवण्यासाठी काम करावं लागतं आणि अवयव झिजतात. आणि 3 पदार्थ मग अशी मी तुम्हाला सांगितले ते शरीराला टाळायचे आहेत. त्यातला पहिला आहे फास्ट फूड, ज्याचं नाव घेतलं मी, पिझ्झा, बर्गर, पॅकिंग फूड. दुसरं आहे बेकिंग फूड, म्हणजे बेकरीचे अन्नपदार्थ, सर्व मैद्यापासून बनवतात, आतड्याच्या आतल्या भागाला चिकटतात आणि मग त्याचे अल्सरमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे बेकिंग फूड म्हणजे बेकरीचे पदार्थ कुठलेही खायचे नाही. थोडक्यात मैद्याचा कोणताही पदार्थ खायचा नाही. आणि तिसरं आहे पॅकिंग फूड, जे करून ज्याच्यामध्ये काहीतरी ते खराब होऊ नये म्हणून प्रिझर्वेटिव्ह टाकतात, ते टाकून जर ते अन्न टिकवलं असेल तर ते साधकांनी अजिबात खायचं नाही. या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता तिसरा विश्रांती पाठ आहे, अजून आपल्याला शिकायचं आहे तिसरा, पण त्याच्यामध्ये एक वाक्य येतं पुढं, माझ्या शरीराला धक्का बसेल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही, बोलणार नाही किंवा तसा विचारही करणार नाही, असं एक विश्रांती पाठातलं वाक्य. मग ज्यामुळे माझ्या शरीराला ह्या परमेश्वराच्या जागृत मंदिराला इजा पोहोचेल, त्याचा गैरवापर होईल असं आपण सतत बोलणार आहोत त्या विश्रांती पाठात. आणि जर आपण ते आचरणात आणलं नाही तर त्याच्या विरुद्ध आपला आचार होईल, हे लक्षात ठेवायचं. म्हणून खाताना, बोलताना, विचार करताना ह्या गोष्टीचे कायम स्मरण ठेवायचं. हेच पहिलं आपल्यातलं परिवर्तन आहे आणि मग आपण लोकांना सांगणार आहोत. सकारात्मक विचारांचं पारडं आपलं जेवढं जड तेवढे नकारात्मक विचार आपल्याला येऊ देणार नाहीत. म्हणून नकारात्मक विचारांना जीवनात कुठेही थारा देऊ नका. असं महत्त्वाचं सगळं तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल याचा सगळा श्वसन प्रकाराशी काय संबंध आहे, तर तुम्ही जर जड पदार्थ घेतले, श्वसन प्रकार करायला लागले तर हे श्वसन प्रकार करताना त्रास होतो, आमचे जुने साधक सांगतील आपण आहोत. आणि तुम्ही हलका आहार घेतला, योग्य आहार घेतला, सात्विक आहार घेतला आणि हे श्वसन प्रकार करायला लागले, तुम्हाला त्रास होत नाही, अतिशय व्यवस्थित होता आणि आणखीन फ्रेश वाटतं. हा अनुभव आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे जितकं तुम्ही पाळाल तेवढा तुम्हाला या ब्रह्मविद्येच्या योगाचा जास्त फायदा होईल. मग आपण पेशींचे विचार बघितले, पेशींचं हे पाहिलं, कार्य पाहिलं, त्याच्यामध्ये नकारात्मक सकारात्मक विचाराचा परिणाम बघितला. मग आता एवढं शिकल्यानंतर आपण साधकाचा ब्रह्मविद्येच्या किंवा करू नका तर तुम्ही हे पाळलं तर जेवण किती घ्यावं आणि कसं घ्यावं हे पाहणार आहोत. हा चार्ट सगळ्यांनी लिहून ठेवा, हा आयुष्यभर तुमच्यासाठी उपयोगाचा आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही एखाद्या आहार तज्ज्ञाकडे गेलात, डाएट सांगण्याची कमीत कमी तुमच्याकडनं 500 रुपये घेतात.
कमीत कमी सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्तच. पण मग बऱ्याच बाबतीत, लोकांच्या बाबतीत आपण बघतो, काही लोकांना असं वाटतं की मनुष्य जन्माला आलो म्हणजे फक्त खाण्यासाठीच आलो, जेव्हा बघा तेव्हा त्याचं तोंड आपलं चालू असतं. साधकांनी तसं करायचं नाही. आपल्याला खाण्यासाठी जगायचं नाही, तर हा देह टिकावा म्हणून फक्त जेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता आपण जे काही जेवण करतो, आपल्याला थोडं अज्ञान होतं असं होणे, आता कसं जेवण करायचं याच्याकडे सगळ्यांनी लिहून हा चार्ट उपयोगात आणा. तर पहिली गोष्ट, आपण दिवसभरात जेवढं अन्न घेतो त्यामधल्या जेवणामधलं जेवण आपल्याला 25% कमी करायचं आहे. लोकांना प्रश्न पडणार आता लगेच, किंवा एवढं आम्ही कसं काय सहन करू. ते 25% का कमी करायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मुळात आपण जे जेवण घेतो ते योग्य प्रमाणात घेत नाही. आपल्याला जेवढ्या कॅलरीज हव्या त्याच्यापेक्षा जास्तच जेवण आपण सर्वजण घेतो. मग हे 25% का करायचं, तर आपल्या माता पित्यांची कृतज्ञता, या मातृपितृ लोकांसाठी ह्या अन्नाचा आपण त्याग करायचा आहे. आत्तापर्यंत या पृथ्वी तलावर कमी अन्न खाल्ल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला असं कुठेही ऐकण्यात आलेलं नाही. परंतु जास्त अन्न घेतल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील. उपासमार वेगळी आणि कमी अन्न घेणं वेगळं, हे लक्षात ठेवा. मग हे अन्न आपण 25% जो त्याग करणार, हे पंचमहाभूतांसाठीचा त्याग आहे. आपल्या ज्या माता पित्यांनी या पृथ्वीवर आपल्याला मनुष्य देहामध्ये जन्म देऊन काय करायचं याचं ज्ञान करण्यासाठी त्यांची कृतज्ञता ही आहे, म्हणून ह्या 25% अन्नाचा त्याग करायचा. मग आता या पंचमहाभूतांना दिल्यानंतर आपलं जेवण राहिलं 75%, 25%चा त्याग केला आपण. समजण्यासाठी आपण ही टक्केवारी वापरतो, लक्षात ठेवा. नाही तर लोक म्हणणार एवढं तसं कसं ठरवायचं, तर ही समजण्यासाठीची भाषा आहे बघ. मग आता उरलेल्या 75%तून 25% अन्न आपल्याला पंचमहाभूतांना द्यायचं, आता सांगितलं. मग किती झाले? 75%चे 25%, म्हणजे ते होतात 12.5%. म्हणजे ते 25 आणि हे 12.5, असे 37.5% अन्नाचा त्याग करायचा आहे आपल्याला. मग एवढं अन्न कमी केल्यानंतर आपल्याला पंचमहाभूतांची कृतज्ञता प्राप्त होईल, आपल्या पूर्वजांची कृतज्ञता आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे असं सरासरी एकूण आपल्याला 40% अन्न जेवढं घेतो आपण त्याच्यातलं कमी करायचं आहे, योग्य आहार म्हणून समजायचं, लक्षात ठेवा. मग आता जेवण कसं घ्यायचं ते तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो, हे फक्त समजण्यासाठी कसं आहे ना. आता तुम्ही सकाळी ज्यांना नाश्ता करायची सवय आहे, काही लोक बघा डायरेक्ट जेवण करतात, पण जे नाश्ता करतात त्यांनी लक्षात ठेवायचं, जो तुम्ही आत्ता नाश्ता करताय त्या नाश्त्यामध्ये तुम्हाला 10% वाढ करायची. आता एकदम विरोधाभास आहे, तुम्ही म्हणाला एका बाजूला सांगितले 75% कमी करा आणि एका बाजूला म्हणतात जेवढं आत्ता खाता त्याच्यापेक्षा 10% जास्त का. मग उदाहरण घ्या, तुम्ही समजा नाश्त्यामध्ये 1 पोळी घेत असाल तर त्याच्यामध्ये चतकुर पोळी वाढवायची नाश्त्यामध्ये, लक्षात ठेवा. आता ज्यांचं वय 40च्या आतमध्ये आहे त्यांनी दुपारचं जेवण आहे तसंच करायचं, आणि 40पेक्षा जास्त आहे त्यांनी जेवढं आत्ता घेत आहे तेवढंच करायचं, दोन्हींनी सारखंच करायचं. आता रात्रीच्या जेवणामध्ये जे 30पर्यंत आहेत त्यांनी काहीच बदल करू नका. 40पर्यंत आहेत त्यांनी 50% रात्रीचं जेवण कमी करायचं, एकदम 50% जेवण कमी करायचं. 60च्या पुढचे जे आहेत त्यांनी संध्याकाळचं जेवण पूर्ण बंद करायचं. लोक म्हणणार आता आमचं कसं होणार, तर तुम्ही दूध घेऊ शकता, फळं खाऊ शकता, जी पचनाला हलकं आहे असा कुठलाही तुम्हाला जो आहार आहे तो तुम्ही घेऊ शकता, आणि रिकाम्या पोटी झोप येईल अशी सवय हळूहळू लावली पाहिजे. मग महत्त्वाची गोष्ट आहे की जी रेडीमेड कोल्ड्रिंक्स आहेत, जी बाटलीमध्ये बंदमध्ये ती सर्वांनी बंद करायची, सर्वांनी, पार लहानपासून मोठ्या सर्वांनी बंद करायची. तुम्ही ताक घेऊ शकता, घरी केलेला, रेडीमेड नाही. दूध घेऊ शकता. हां, ताकाच्या ताक संध्याकाळी आपण म्हणजे सूर्यास्तानंतर घेऊ शकतो का? घेऊ शकतो, पण कुठलं लक्षात ठेवा, ताक मी सांगितलं तुम्हाला सकाळी केलेल्या दह्याचं. हां, आदमोर होतं, अतिशय कमी
सपक असतं, आंबट लागत नाही. आणि त्याच्यामध्ये म्हणजे 1 चमचा दही असेल तर जवळपास 200 ml चा ग्लास इतकं ते साधं म्हणजे पाणीच असतं, फक्त म्हणायचं ताक त्याला. हां, येस. दही अजिबात घ्यायचं नाही रात्री, हे लक्षात ठेवायचं. दही अजिबात नाही. तुम्ही दिवसा पण ताक घेऊ शकता, रात्री पण घेऊ शकता. दूध घेऊ शकता. ज्याला कफाचा त्रास आहे त्यांनी मात्र हळद टाकून दूध घेणार असेल. याच्यामध्ये साखर, गूळ काहीही न टाकता सवय लावली तर अधिक आरोग्यदायी. आणि रात्री ज्यांनी जेवण घेतलं नाही ते जेवणानंतर 1 तासाने ध्यान करू शकतात. जे जेवण घेतात त्यांनी जेवल्यानंतर 2.5 तासाने ध्यान करायचं, हे तुम्हाला 3ऱ्या वर्गामध्ये सांगितलं. रात्री ध्यान करत असू तर. मग अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही घेतला आणि त्याला श्वसन प्रकाराची जोड दिली तर काही दिवसामध्ये तुमचं वजन सुयोग्य झालेलं दिसेल. ज्याचं कमी आहे त्याचं वजन वाढलेलं दिसेल, ज्याचं जास्त आहे त्याचं आपोआप कमी होताना अनुभवायला येईल. पण श्वसन प्रकार करणं तितकं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी म्हणजे आहार आणि श्वसन प्रकार. मग अन्न जे घेतो आपण, आता जुन्या साधकांना माहिती आहे त्या अन्नामध्ये 3 गुण आहेत, म्हणजे त्याला 3 स्वभाव दोष आहेत असं सांगितलेलं आहे. तर पहिलं अन्न आहे तमोगुणी, दुसरं आहे रजोगुणी आणि तिसरं आहे सत्वगुणी. साधकाचा आहार सत्वगुणी असावा. जो विचार स्वयंपाक करताना आपल्या डोक्यात असेल ते विचार त्या अन्नामध्ये उतरतात. त्यामुळे स्वयंपाक बनवताना डोक्यामध्ये नकारात्मक विचार न करता नामस्मरण करत सकारात्मक विचार करत जर जेवण केलं तर ते आरोग्यदायी होतं. अशा निसर्ग नियमांचं तुम्हाला सांगितलं आहे. मग आपण 25% आपल्या मातृपितरांना अन्न कमी केलं आहे. उरलेल्या 25%मध्ये आपण पंचमहाभूतांनाही मान दिला, त्यांची कृपा आपल्यावर व्हायची. आता एवढं अन्न कमी केल्याने काय होणार आहे? तेवढं अन्न कमी केल्याने तर काय होईल, तर तेवढ्या अन्नाची बचत होणार आहे. आणि खरोखरच ज्यांना अन्न प्राप्त होत नाही अशा लोकांची जगण्याची सोय होणार आहे. मग जे वाचेल ते शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. कारण ते बी उरलं तर 1 बी पेरलं तर त्याच्यापासून 100 दाणे तयार होतात. असा सृष्टीचा मोठा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि जेवढं धान्य आपण कमी वापरलं तर त्या धान्याची आणि पैशाची बचत पण आपली होणार आहे. दुसरी गोष्ट, कुठलाही खर्च न करता आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहणार आहे. आणि म्हणून या गोष्टीचा आपण सर्वांनी साधक रूपाने वापर करायचा आहे. असं महत्त्वाचं साधनेचं एक अंग आहे की ज्याच्यावर हे श्वसन प्रकार करण्याच्या सर्व प्रक्रिया अवलंबून आहेत. ते तुम्हाला अतिशय माफक शब्दामध्ये आणि अतिशय परिणामकारक जीवनाचा बदल करण्याचा महत्त्वाचा घटक समजून सांगितला आहे. मग आता तुम्ही जेवढा याचा वापर कराल तेवढा बदल तुमच्यामध्ये लवकर होताना दिसून येईल. याच्यासाठी आपल्याला मनाची पहिली तयारी असली पाहिजे. मग आता थोडा शब्दांचा संवाद बाजूला काढायचा, आपले व्हिडिओ चालू करायचे. आपल्याला पहिल्या श्वसन प्रकाराचा सराव करायचा आहे. थोडासा बुद्धीला जो जडपणा आला ऐकून तो आपला हलका करायचा आपल्याला. मग आपण स्टूलवर अशा टणक जागेवर बसा, टाचा एकमेकांना जुळवा. पाठीच्या कणात ताट ठेवा. हळूहळू आपले हात गुडघ्यांवर ठेवून पालथे करा. गुडघे जुळून घ्या. अलगद डोळे बंद करा. बंद डोळ्यांच्या समोर जे काही आपल्याला दिसायला लागलं त्याचा विचार करायला सुरुवात करा. काय काय जाणवते बंद डोळ्यांच्या समोर जाणवणारा प्रकाश. जे व्हिडिओ चालू करतील तुम्ही जर काही चुकीचं करत असाल तर मला समजेल. आग्रह आम्ही कोणाला करत नाही. तुम्ही जितके प्रामाणिकपणे काल तत्त्व शिकवली मागच्या आठवड्यात, जे तत्त्व पाळतील त्याला याचा खूप लवकर परिणाम दिसेल. घेतली स्थिती सर्वांनी. पाठीचा कणा ताट आहे का बघायला लक्षात ठेवायचं. पाठीचा कणा का ताट ठेवायचा? आपल्या पाठीच्या कण्यातनं आत सूक्ष्म केसाच्या सारखा पातळ असणारा मूलाधार चक्रापासून निघालेला म्हणजे माकड हाडापासून निघालेला तर मेंदूपर्यंत गेलेला मज्जारज्जू आहे, जो सगळे आपल्या शरीरावर नियंत्रण करतो. ह्या मज्जारज्जूला जर धक्का बसला
तर व्यक्तीला मृत्यूही येऊ शकतो. अशा महत्त्वाच्या भागाकडे आपण लक्ष द्यायचं केंद्रित करण्यासाठी सांगितलं की पाठीचा कणा ताठ ठेवा. कारण या मज्जारज्जूतून आपल्या साधनेत आध्यात्मिकरित्या प्रगती करणारी अतिशय महत्त्वाची नाडी, ज्या नाडीला सरस्वती नाडी म्हटलेलं आहे, सुषुम्ना नाडी त्याला योगामध्ये म्हणतात, तिच्यातनं जर शक्ती आतवर गेली तर आपल्याला संतुलन लवकर प्राप्त होतं. म्हणून आपण पाठीचा कणा ताठ ठेवतो. गुडघे जुळलेले आहेत, हातामध्ये ताण अनुभवायचा आहे, टाचा जुळलेल्या आहेत, बोटं आवळायची आहेत. गुडघ्यांमधला काही ताण इथे जाणवत नाही कारण बसलेलं आहे आपण. पोटऱ्यांवरच्या बाजूला खेचायचे आहेत, कुल्ले खेचायचे आहेत आणि आपलं गुदद्वार आवळल्यासारख्या स्थितीमध्ये कुल्ले आत खेचले की त्याची जाणीव आपल्यामध्ये ठेवायची. ही जाणीव ठेवताना बंद डोळ्यांच्या समोर आपल्याला दिव्य प्रकाशाची जाणीव, प्रकाश म्हणजे ज्ञान, याची जाणीव होत आहे. या जाणीवेमध्ये आपण पूर्ण स्थित होत असताना आपण पहिल्या श्वसन प्रकाराचा नाव घ्यायचं आहे. स्मरणवर्धक श्वसन प्रकार, मनातल्या मनामध्ये आकाश विश्वाशी संबंधित योग्य जाणीव, अष्टांग राजमार्गातली पहिली पायरी संतोष. आता ह्या भावनेमध्ये आपण गेलो म्हणून हे नाव घ्यायचं आणि मग आपल्याला 4 वेळा मान मागे पुढे करायची आहे. मी आता ऑडिओ लावतो, त्याच्याप्रमाणे मी सगळ्यांचं निरीक्षण करणार आहे, तो ऐकायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे सर्वांनी करायचं आहे. क्रमांक 1, स्मरणवर्धक श्वसन प्रकार, आकाशविश्वाशी संबंधित योग्य जाणीव, अष्टांग राजमार्गातील पहिली पायरी संतोष. हा श्वसन प्रकार 49 वेळा केला पाहिजे. खुर्चीच्या किनाऱ्यावर बसा, दोन्ही टाचा जोडून दोन्ही गुडघे जवळ आणून दोन्ही हात उलटा करून गुडघ्यावर ठेवा. कंधेपर्यंतचा भाग स्थिर ठेवा. कंधेपर्यंतचा भाग स्थिर ठेवा. डोळे बंद करून फक्त मान वर घेऊन जा. खाली आणताना अनोटी छातीला टेकवा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आता मान वर ठेवा. खाली येताना पोट आत घेऊन दीर्घ उच्छ्वास करा. वर जाताना दीर्घ श्वास घ्या. खाली येताना तोंडाने दीर्घ उच्छ्वास करा. 1, वर, खाली, 2, वर, खाली, 3, वर, खाली, 4, वर, खाली, 5, वर, खाली, 6, वर, खाली, 7, वर, खाली, 8, वर, खाली, 9, वर, खाली, 10, वर, खाली, 11, वर, खाली, 12, वर, खाली, 13, वर, खाली, 14, वर, खाली, 15, वर, खाली, 16, वर, खाली, 17, वर, खाली, 18, वर, खाली, 19, वर, खाली, 20, वर, खाली, 21. दोन्ही गुडघे लांब करून दोन्ही हात सरळ करून गुडघेवर ठेवून तुमच्या शरीराकडे पहा. फुफ्फुसाकडे पहा. शरीर गरम झालं आहे. श्वास जोरात चाललेला आहे. श्वासाचे निरीक्षण करा.
पहिला व दुसऱ्या श्वासोच्छ्वासामध्ये किती फरक आहे पहा. असा प्रत्येक श्वासाचे फरक पाहिला तर श्वास हलका वाटेल. आणखी निरीक्षण केलं तर श्वास शांत होईल. शांत शांत पूर्ण. आता विश्रांती पाठ, तसेच डोळे बंद करा. 22 दोन्ही गुडघे शांत. पूर्ण शांत झाल्यावर क्रमांक 1 स्मरणबद्ध श्वसन प्रकार नंतर मनात मानवायचा विश्रांती पाठ. आता मी कल्पना करतो की माझ्या डोक्यावर मला एक दिव्य प्रकाश दिसत आहे. माझ्या डोक्याच्या वरील भाग जड आणि शिथिल झाले आहे. कपाळी जड झाले आहे. डोळे जड आणि शिथिल झाले आहे. संपूर्ण चेहरा शिथिल झाला आहे. दातावर कोणत्याही प्रकारचा दाब जाणवत नाही. जबडा सैल झाला आहे. जबडाचे स्नायू शिथिल पडले आहे. माझे हात व पाय अतिशय जड वाटत आहे. पण हे काय, मला किती अंदाजासारखं वाटत आहे. मला सर्वत्र सुखमय वाटत आहे. विशेषतः माझ्या सुंदर चेहऱ्यात आनंददायी स्निग्ध हास्याने फुलून गेला आहे. माझ्या अंतर्भागात मला एक प्रकारची उर्मी जाणवत आहे आणि या उर्मीच्या ओघात माझ्या सर्व विवेचना, काळज्या, अडचणी व भीती दूर होऊन जात आहे. मला सर्वत्र अतिशय सुखमय वाटत आहे. आता माझ्या डोक्यावरील दिव्य प्रकाश खाली येत आहे. माझी छाती शिथिल झाली आहे. ओठ सुद्धा सैल झाले आहे. हळूहळू हा दिव्य प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरात पसरून पायापर्यंत पोहोचला आहे. आता हा दिव्य प्रकाश मला माझ्या मानेवर दिसत आहे. मी खाली माझ्या सुंदर मेरुदंडाकडे पाहत आहे आणि मला असे वाटते की मी एका सुंदर भव्य धबधबाकडे पाहत आहे. त्या धबधबावर सूर्यकिरण पडून हे दृश्य अतिशय मनोरम दिसत आहे. मला दिव्य प्रकाशाचे लुकलुकणारे अगाडे लहान लहान टिपके दिसत आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. माझे सर्व शरीर या दिव्य प्रकाशाने भरून गेले आहे. जेव्हा माझी दृष्टी ज्ञानमयी असते, अनंत असते, आध्यात्मिक असते, जेव्हा मी माझ्या तृतीय नेत्राने पाहतो, ह्या दृष्टीने मी आता पाहत आहे, तेव्हा मी आध्यात्मिक दृष्टीने पाहतो, तेव्हा मला माझे संपूर्ण शरीर दिव्य प्रकाशमय दिसते आणि मला असं जाणवते की माझ्या शरीरातील असंख्य अगणित पेशींपैकी जणू काही प्रत्येक पेशी एक प्रकाश, एक दिवा, एक मशाल आहे. माझ्यामधील दिव्य प्रज्ञेचा प्रकाश ह्या प्रत्येक मशालीतून माझ्याकडे येत आहे. ह्या प्रकाशाचे माझ्यामध्ये दिव्य ज्योतिषी आतून राहत आहे आणि ह्या दिव्य ज्योतीच्या मेल अग्निशी आहे. माझ्या अस्तित्वाच्या अंतर्भागात हा प्रेमरूपी दिव्य अग्नी आहे आणि आता आनंदी व कृतज्ञ आहे. माझ्या नकळत मी एक लहान श्वास घेतो व दीर्घ उश्वास घेतो. आता पुन्हा मी एक लहान श्वास घेतो, एक लहान उश्वास देतो. हरिहर. दोन्ही हातांचं घर्षण करा. प्रथमतः डोळ्यावर, नंतर चेहऱ्यावरनं फिरून घ्या. छान केलं सर्वांनी. म्हणजे जर आपण हे ऑडिओ लावून केलं तर नवीन नवीन सर्वजण व्यवस्थित करू शकतात आणि तुम्हाला याचा नक्की साधनेमध्ये फायदा होईल. जेवढे व्हिडिओ चालू होते त्या सर्व व्हिडिओमधले सर्वांनी खूप छान केले. मग हा सराव जर तुम्ही नियमित जेव्हा कराल आणि 8ही श्वसन प्रकारांचा जेव्हा एकत्रित होईल तेव्हा दिसणारा एकत्रित परिणाम खूप चांगला असेल. आता आपण एक असा, आता आपण दुसरा प्रकार करणार आहोत. 7 वेळाच्या ऐवजी 4 वेळा करणार. आता आहे त्या ठिकाणी उभं राहायचं, जमिनीवर, खाली काही घेऊ नका. जशी जमीन आहे तशी, त्याच्यावर म्हणजे काही कुठलं कपडा घ्यायचं नाही. 4 वेळा 30-30 सेकंद आपण श्वास रोखून ठेवणार आहे. मग या सरावाचा आपल्याला फायदा का करायचा, तर सराव सगळ्यात महत्त्वाचा आहे शरीरामध्ये आणि हे तुम्ही स्वतः सवय लावावी म्हणून तुम्हाला ही आवाजाची सोय दिली करायला. मग आता सर्वांनी स्थिती घ्यायची. दुसऱ्या श्वसन प्रकाराचं नाव नवीन नवीन आठवत नाही पण आठवायचं आपण. आता काय, चैतन्यदायक श्वसन प्रकार, प्रकाश विश्वाशी संबंधित. या ठिकाणी योग्य निश्चय साधनेचा अष्टांग राजमार्गातील दुसरी पायरी कृतज्ञता. हा श्वसन प्रकार आपल्याला 7 वेळा करायला लागतो. 7 वेळा केल्यानंतर आपल्याला याचा फायदा दिसून येईल. तर सर्वांनी आता पहिल्यांदा स्थिती घ्या. मी तोंडी सांगतो.
याच्यामध्ये फक्त तुम्हाला सांगितलं की बाबा गुडघे मागे ढकला आणि कमरेपर्यंत शरीर आवळून धरा असं तुम्हाला सांगितलं. पण सूचनेमध्ये अंतर्भूत काय आहे ते सांगतो की आपण उभं राहिलं तर टाचा जुळवायच्यात, बोटं जमिनीला घट्ट आवळायची आहेत, ओटऱ्यांमध्ये वरच्या बाजूला ताण घ्यायचा, गुडघे मागे ढकलायचे, मांड्या खेचायच्यात आणि कुल्ले आवळायचे. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर्भूत आहे हे लक्षात ठेवायचं. मग या स्थितीमध्ये हाताची 4 बोटं खाली आणि अंगठ्यामध्ये ताण याची जाणीव ठेवायची. डोळे बंद करायचे, बंद डोळ्यांच्या समोर प्रकाशाची कल्पना करायची. आणि आपण आता दुसऱ्या श्वसन प्रकार करणार आहोत. 4 वेळा करणार आहोत. इथे 7 वेळा असल्यामुळे 4 केलं ते करता थांबणार आहे. उभे राहिलेला आहात तुम्ही, स्थिती घेतलेले. स्थिती घेतल्यानंतर आता जे सुरू आहे ते ऐकून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. मी पूर्ण विश्रांती घेत आहे. आता पूर्ण शरीर. क्रमांक 2 चैतन्यदायी श्वसन प्रकार. प्रकाश विश्वासी संबंधित योग्य निश्चय. अष्टांग राजमार्गातील दुसरी पायरी कृतज्ञता. हा श्वसन प्रकार 7 वेळा केला पाहिजे. पहिला, टाचा जोडून गुडघे मागे घेऊन कमरपर्यंतचा भाग आवळून धरा. पाय उचलू नका. हातांचे बोटं सरळ ठेवून अंगठा वर उचला. थोडी तणाव असू दे. दीर्घ उच्छ्वास करा. सोडा श्वास. दीर्घ श्वास घेऊन धरून ठेवा. 1001, 1002, 1003, 1004, 1005, 1006, 1007, 1008, 1009, 1010, 1011, 1012, 1013, 1014, 1015, 1016, 1017, 1018, 1019, 1020, 1021, 1022, 1023, 1024, 1025, 1026, 1027, 1028, 1029, 1030. दीर्घ उच्छ्वास करून करा उच्छ्वास. नाकाने श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर शिथिल करा. तुमच्या शरीराकडे पहा. फुफ्फुसाकडे पहा. शरीर गरम झालं आहे. श्वास जोरात चाललेला आहे. काही वेळ श्वास निरीक्षण केल्यावर श्वास हलका व शांत होईल. शांत शांत पूर्ण शांत झाल्यावर दुसरा स्थिती घ्या. स्थिती घ्या म्हटलं की कमरेपर्यंत सगळं शरीर आवळा. दीर्घ श्वास घेऊन धरून ठेवा. 1001, 1002, 1003, 1004, 1005, 1006, 1007, 1008, 1009, 1010, 1011, 1012, 1013, 1014, 1015, 1016, 1017, 1018, 1019, 1020, 1021, 1022, 1023, 1024, 1025, 1026, 1027, 1028, 1029, 1030. दीर्घ उच्छ्वास करून नाकाने श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर शिथिल करा. तुमच्या शरीराकडे पहा. फुफ्फुसाकडे पहा. शरीर गरम झालं आहे. श्वास जोरात चाललेला आहे. काही वेळ श्वास निरीक्षण केल्यावर श्वास हलका व शांत होईल. शांत शांत पूर्ण शांत झाल्यावर तिसरा स्थिती घ्या. दीर्घ उच्छ्वास करा. उच्छ्वास करा. घ्या श्वास. पूर्ण रोखून ठेवा. 1001, 1002, 1003, 1004, 1005, 1006, 1007, 1008, 1009, 1010, 1011, 1012, 1013, 1014, 1015, 1016, 1017, 1018, 1019, 1020, 1021, 1022, 1023, 1024, 1025, 1026, 1027, 1028, 1029, 1030. उच्छ्वास. नाकाने श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर शिथिल करा. तुमच्या शरीराकडे पहा. फुफ्फुसाकडे पहा. शरीर गरम झालं आहे. श्वास जोरात चाललेला आहे. काही वेळ श्वास निरीक्षण केल्यावर श्वास हलका व शांत होईल. शांत शांत पूर्ण शांत झाल्यावर चौथा स्थिती घ्या. दीर्घ उच्छ्वास करा. सोडा श्वास. घ्या श्वास. 1001, 1002, 1003, 1004, 1005, 1006, 1007, 1008, 1009, 1010, 1011, 1012, 1013, 1014, 1015, 1016, 1017, 1018, 1019, 1020, 1021, 1022, 1023, 1024, 1025,
1026, 1027, 1028, 1029, 1030. दीर्घ सोडा उश्वास श्वास. करून हाताने श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर शिथिल करा. तुमच्या शरीराकडे पहा, फुफ्फुसाकडे पहा. शरीर गरम झालं आहे, श्वास जोरात चाललेला आहे. काही वेळ श्वास निरीक्षण केल्यावर श्वास हलका व शांत होईल. शांत शांत पूर्ण शांत झाल्यावर 5वा. आता आहे तसेच डोळे बंद करून खाली वाचा. मी विश्रांती पाठ आता मी वाचतो, आता काही रेकॉर्ड लावत नाही. चैतन्यदायक श्वसन प्रकार 7 वेळा केल्यानंतर मनात म्हणावायचा विश्रांती पाठ. आता मी खाली येत येत पूर्ण विश्रांती घेत आहे. आता मी पूर्ण शरीर सैल सोडत आहे. आणि या बोधवचनांचा गर्भित अर्थ लक्षात घेत मी पूर्णपणे शांत व स्थिर आहे. मी सर्व आहे, काहीही कमतरता नाही, कसलीही उणीव नाही, कोणतीही भर घालणे शक्य नाही. मी सर्व आहे, मी पूर्ण आहे, मी बलवान आहे, मी शक्तिशाली आहे, शक्तीने परिपूर्ण. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी माझ्यासाठी कार्य करणारी शक्तिदायक यंत्रणा आहे. मी शक्तीने भरलेलो आहे, मी शक्तिशाली आहे, मी प्रेमळ आहे. ज्यापासून हे विश्व बनले आहे त्या परमात्म्याचा मी आहे. मी मानवी रूपात असलेला परमेश्वर आहे, म्हणून मी प्रेमळ आहे. मी सुसंगत आहे, मी त्या नियमांशी, प्रकृतीच्या शाश्वत, अबाधित, अविकारी, चिरस्थायी नियमांशी आणि परमेश्वराशी एकरूप आहे, म्हणून मी सुसंगत आहे. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे आरोग्यम धनसंपदा आहे, म्हणून मी श्रीमंत आहे. मी तरुण आहे आणि आता मला माझे संपूर्ण शरीर विरघळून गेल्यासारखे वाटत आहे. जणू काही माझ्या सर्व शरीरात जिवंत प्रकाशाच्या झऱ्यांची ओळ खाली वाहत आहे. मी तरुण आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी दिसतो, मला आनंदी वाटते, मी आनंदी आहे. आता मी कृतज्ञ व आनंदी आहे. माझ्या नकळत एक लहान श्वास घेतो, दीर्घ उसासा टाकतो, आणखी एक लहान श्वास घेऊन एक लहान उसासा देतो. हरिहर ओम. दोन्ही हातांचं एकमेकांना चांगलं घर्षण करा. संपूर्ण ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून आणि संपूर्ण शरीरावरून फिरून घ्या. अतिशय सर्वांनी छान केला. हा पण श्वसन प्रकार जमत आहे. तुम्ही 4 केला म्हणजे 3मध्ये सहजपणे करू शकताय. सुरुवातीला ऐकून करा. जितकं पूर्ण कराल तितका चांगला अनुभव आहे. त्याच्यामध्ये शरीर गरम होतानाची अनुभूती घ्या. शरीरामध्ये गरम होताना काही चैतन्य निर्माण होतं त्याची अनुभूती घ्या. असा सराव करताना त्याच्याकडे लक्ष ठेवायला करा. असे 2 श्वसन प्रकाराच्या म्हणजे अष्टांग राजमार्गातल्या 8 पायऱ्यांमधल्या 2 पायऱ्या तुम्ही अतिशय यशस्वीपणे पूर्ण केल्या. आता आपण जाणार आहोत 3ऱ्या पायरीकडे. 3ऱ्या श्वसन प्रकाराचं नाव आहे प्रेरणादायक श्वसन प्रकार. खनिज विश्वाशी संबंधित योग्य भाषण. अष्टांग राजमार्गातील 3री पायरी आदर. याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर आपल्याला 2ऱ्या श्वसन प्रकारामधलं थोडं प्रकाश विश्व पण समजून घ्यायचं राहिलं आपल्याला. माझ्या लक्षात आकाश विश्व आपण पूर्ण समजून घेतलं होतं, त्याच्यामध्ये सगळं सामावलं जातं. तसं आपल्याला प्रकाश विश्वामधलं जी काही दुनिया आहे ती सगळी समजून घ्यायची होती, ती राहिली. एखादा स्पीकर चालू झाला की माझा आवाज डबल ऐकायला होतो, म्हणून मी स्पीकर शक्यतो म्यूट ठेवा. बोलायचं असेल त्यावेळेला तुम्ही चालू करा. मग आता प्रेरणादायक म्हणजे काय तर साधनेसाठी किंवा जगण्यासाठी जी गोष्ट असते आपल्याला ती प्रेरणा खूप आपल्यामध्ये आवश्यक आहे. जर आपल्याला प्रेरणा असेल तर बघा, आपण एखाद्या आपल्या जीवनामध्ये आदर्श असतो त्याच्याप्रमाणे आपण होण्याचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो. मग हे आपल्याकडून घडू नये, ती प्रेरणा आपली कायम टिकून राहावी म्हणून प्रत्येकाने या साधनेच्या मार्गावर चालण्याचा दृढ संकल्प करा. मग प्रेरणा घ्यायची तर चांगल्या गोष्टीची, चुकीच्या गोष्टीची नको. मग खनिज विश्व आहे, जसं प्रकाश विश्व आहे. मग आता आपल्याला प्रेरणादायक श्वसन प्रकाराचा आधी आपण उलट्या प्रकारे सुरुवात केली. आपण आता काय काय बघितलं? जीभ बघितली, जिभेचं कार्य बघितलं. जिभेमुळे आपल्या जीवनामध्ये काय दोन्ही बाजूनी फायदा तोटा काय होऊ शकतो ते सगळं पाहिलं.
मग आता आपण आलो प्रेरणादायक श्वसन प्रकाराकडे. तर हा श्वसन प्रकार आपल्या जीवनामध्ये जगण्याची जी आध्यात्मिक प्रेरणा आहे त्याला महत्त्वाचे करून तो जागृतीचं काम करतो. असा हा श्वसन प्रकार करत असताना थोडीशी कृती दुसऱ्यासारखीच आहे, लक्षात ठेवा. आता इथून पुढं 7व्या श्वसन प्रकारापर्यंत तुम्ही उभे राहणार आहात. तर ही स्थिती प्रत्येकाने अशी लक्षात ठेवायची. पायामध्ये 45 ते 50 अंशाचा कोन, टाचा जुळलेल्या, बोटं आवळायची, पोटऱ्या आवळायच्या, गुडघे मागे ढकलायचे, मांड्या कुल्ले आवळायचे, कमरेपर्यंत शरीर आवळायचं. ही स्थिती 7व्या श्वसन प्रकारापर्यंत अशीच राहणार. पण पुढे हाताचा बदल आहे, पुढे श्वासाचा बदल आहे, असा थोडा बदल असतात. असे तुम्ही उभे राहिल्यानंतर आता या श्वसन प्रकारामध्ये हात तुमचे बाजूलाच असणार आहेत. दुसऱ्या श्वसन प्रकार फक्त अंगठ्याला ताण द्यायचा नाही, असं उभी तुम्ही राहणार. आणि तुम्ही जेव्हा उभे राहू नका, मी सांगतोय कृती, सरावाच्या वेळेला आपण उभे राहूया. मग आता आपण पहिल्यांदा उच्छ्वास करतो, मग श्वास घेतो. जेव्हा आपण उच्छ्वास करणार त्यावेळेला हात आपल्या बाजूला असतील. जेव्हा तुम्ही श्वास घ्यायला सुरुवात करणार तेव्हा श्वास आपल्या बाजूनी, माझे हात बघा इकडनं असे बाजूनी जातील. आपल्या हात पंख जसे प्राण्यांचे उडतात तसे हात बाजूनी वर जायचे, तसे पूर्ण वर. आणि आकाशाकडे जेवढा ताण देणार तो ताण देऊन आपल्याला सरळ करायचं. हा ताण देताना हात मात्र आपल्याला उलटे जुळवायचेत मागे असे. तळ हात एकमेकाला केला की नमस्कार होतो, त्याच्या उलट स्थितीमध्ये हात आपल्याला असे जुळवायचे आहेत. आणि तो ताण जितका वर देता येईल तितका वर आपल्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीने श्वास घेत घेत, म्हणजे हात वर घ्यायला सुरुवात केली की श्वास घ्यायला सुरुवात करायचा. तो श्वास इतका दीर्घ घ्यायचा की हात जुळेपर्यंत आपला श्वास चालू राहायला पाहिजे, म्हणजे इतका श्वास आत घ्यायचा. आता तो का घ्यायचा आहे तो लक्षात येईल. श्वास सोडताना आतापर्यंत आपण काय केलं, तो घेतला आणि एकदम सोडून दिला. पण या श्वसन प्रकारामार्फत हा श्वसन प्रकार आपल्याला एकसारख्या 4 प्रकारामध्ये सोडायचा आहे. म्हणजे 4 वेळा सोडायचा, एकदम सोडायचा नाही. आणि 4ही वेळेला वर जे हात नेले त्या 4 हातांची स्थिती 4 प्रकारची असणार आहे. मग पहिल्या याच्यामध्ये आपण 45-50 कोण केला तर इथे असे हात येतील बघा, असे. पहिला उच्छ्वास तिथं होईल. दुसऱ्या याला आपल्या खांद्याच्या समान रेषेत येतील. तिसऱ्या आपल्या हाताच्या म्हणजे जमिनीच्या 45. आणि चौथा श्वास उच्छ्वास करताना आपल्या मांडीच्या जवळ येतील, पण मांडीवर आपटायचे नाही. असा 4 वेळेला हा उच्छ्वास होणार आहे. याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे ग्रुपवर टाकणार, चिंता करायची नाही. तुम्हाला कृती सांगितली. आता श्वास घेण्याची संकल्पना एकदाच आहे, परंतु श्वास सोडण्याची जी क्रिया आहे ती आपल्याला 4 वेळा करायची आहे. म्हणजे मी आता फक्त तुम्हाला श्वास सोडण्याची क्रिया करून दाखवतो. कशी असेल, दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो सोडताना हाताच्या 4 अवस्थेमध्ये 4 वेळा हात हलताना असा 4 वेळा सुटला पाहिजे. बऱ्याच वेळेला नवीन आपण जेव्हा हा श्वसन प्रकार करतो तेव्हा उच्छ्वास करताना 3 वेळा संपतो, 4थ्या वेळेला राहत नाही. हरकत नाही, पण आपल्याला 4 सारख्या प्रमाणात घ्यायचा. म्हणजे पहिला आपण 100% घेतला, पहिल्या उच्छ्वासात 25%, दुसऱ्या उच्छ्वासात 50%, तिसऱ्या उच्छ्वासात 75% आणि चौथ्या उच्छ्वासात राहिलेला 25 करून 100% पूर्ण करायचा. असा उच्छ्वास 4 वेळा करायचा. मग हा उच्छ्वास आपल्याकडनं होताना महत्त्वाची गोष्ट आपल्याकडनं घडली पाहिजे की तो सुरुवातीला कमी जास्त होईल, संपेल, 3 वेळा पुरेल, 4थ्या वेळेला उरणार नाही, हरकत नाही. पण लक्षात ठेवायचं की 4 वेळेला तो उच्छ्वास आपल्याला पुरवायचा. मग घेतलेला श्वास 4 टप्प्यामध्ये आपल्याला सोडायचा. अशी याची कृती आहे. मग आता ही कृती करताना जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघाल तेव्हाच ते तुमच्या लक्षामध्ये येईल, तोपर्यंत लक्षात येणार नाही. मग आता आपल्याला या श्वसन प्रकारामध्ये जर जोडायचं असेल आपल्याला तर आपण काय केलं पाहिजे, तर पहिलं आपण दुसऱ्या श्वसन प्रकाराप्रमाणे काय केलं पाहिजे, आपण मन आपलं एकाग्र असलं पाहिजे. मन जर एकाग्र असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा खूप फायदा होईल. आणि जर मन आपलं एकाग्र नसेल तर आपल्याला तो श्वसन प्रकार करताना तितका फायदा होताना दिसून येणार नाही. मग आता जर आपल्याला हा श्वसन प्रकार समजून घ्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे एकाग्रता ही जास्तीत जास्त आपल्याकडे असली पाहिजे.
जर ही एकाग्रता आपल्याकडे नसेल तर आपल्याला ही गोष्ट तेवढ्या प्रमाणात जमणार नाही. महत्त्वाची गोष्ट आहे प्रेरणादायक श्वसन प्रकार. तर ही प्रेरणा आपल्याला कशी प्राप्त होईल? तर ही प्रेरणा आपल्याला जीवन जगण्यासाठीच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर आपल्याला ती प्रेरणा निर्माण होईल, अन्यथा होणार नाही. मग याच्याशिवाय आपल्या शरीरामधल्या खनिज विश्वाशी संबंधित सगळा भाग आपण शिकणार आहोत. मग खनिज विश्व नक्की काय आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी जर आपण पृथ्वीचा अभ्यास करायला तर पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक प्रकारची खनिजं आहेत आणि ही खनिजं काय करतात? आपलं जीवन सुसह्य करतात. शरीरामध्ये सुद्धा ही खनिजं आवश्यक असतात. जर ही खनिजं कमी झाली तर शरीरामध्ये आपल्याला डॉक्टरांकडून बाहेरून ही खनिजं घ्यावी लागतात. तर त्याला काय म्हणतात? काही व्हिटॅमिन्स कमी पडले शरीराला आणि ते व्हिटॅमिन्स तुम्हाला औषधामार्फत दिले. मग आकाश विश्वातून शिकलोय आपण शांतता, प्रकाश विश्वातून शिकलोय आपल्याला ज्ञान घेण्याची प्रक्रिया आणि खनिज विश्वातून शिकायचं आपल्याला स्थिरता. स्थिरता म्हणजे काय? आपल्या आता जर उभं राहताना बघा 30 सेकंद आपलं शरीर नकळत हालताना ज्याची त्याला जाणीव झाली असेल तर ही स्थिरता आपल्याला शिकायची. खनिज विश्वात जे जे आहे त्या सर्व गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत हे लक्षात ठेवा. जर या गोष्टी आपल्याकडे घडल्या नाही तर मात्र आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. अन्यथा आपल्याला या विश्वाशी जोडण्यासाठी आपण जे काही करायला पाहिजे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आवाज येतोय ना? आवाज सर्वांना येतोय का? हां. मग हे खनिज विश्व आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. कारण ह्या विश्वातूनच आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता निर्माण होणार आहे साधक म्हणून. मग ही स्थिरता आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. तात्विक भाग शिकतोय आपण. मग खनिजं कुठली कुठली आहेत? तर आपल्याला सर्वात परिचित असलेलं खनिजं आहेत. पहिलं आहे सोनं, हे खनिज आहे. दुसरं आहे चांदी, तिसरं आहे लोखंड, चौथं आहे तांबे. अशी अनेक प्रकारची खनिजं आहेत. आता बघा शरीरामध्ये लोह कमी पडलं तर काय होतं? पृथ्वीच्या पोटात पण लोह आहे तसं आपल्या शरीरात पण लोह आहे. मग आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला करायची या गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायचं की ह्या खनिजांचं आपल्या शरीरामध्ये असणारं योग्य जो वापर आहे तो योग्य वापर आपण करतो का हे आपल्याला समजून घ्यायचं. मग आता सोन्यात सुद्धा शरीरामध्ये आहे, त्याच्याप्रमाणे अनेक धातू आहेत. मग कॅल्शियम आहे, कॉपर आहे, आयर्न. मी ही नावं तुम्हाला सांगितली. हे सगळं बाह्य विश्व आहे. खनिज हेच आपल्या शरीरामध्ये पण आहे, आंतरविश्व आहे. जर शरीरामध्ये जसं पृथ्वीत काही भागात खनिजं सापडली तो भाग समृद्ध म्हणला जातो. जर खनिजं कमी पडली तर तो भाग कसा होतो? तसं शरीरामध्ये जर कमी पडलं तर त्याचे आपल्याला तोटाही होतो. मग खनिज विश्व स्थिर आहे तसं आपल्याला स्थिरता जर मिळाली तर आपल्या जीवनाला पण आपण आकार देऊ शकतो. आणि ही स्थिरता प्राप्त करण्याचं ब्रह्मविद्येतल्या अष्टयोगातलं जे साधन तुम्हाला दुसऱ्या आठवड्यात शिकवलं ते आहे ध्यान साधन. ध्यानाने शरीराबरोबर मन सुद्धा स्थिर होतं आणि आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होतो. मग जसा एखादा शिल्पकार एखादी मूर्ती घडवताना जसे त्या छन्नीने त्या हातोड्याने घाव घालून त्याला एक वेगळा आकार देतो तसं आपण या खनिज विश्वातून आपल्या जीवनाला आकार देण्याचं महत्त्वाचं काम करणार आहोत. मग आपल्याला अष्टांग योगातून मी मानवी रूपातला परमेश्वर आहे हा आकार देण्याची महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची, हे लक्षात ठेवायचं. आणि जर हे आपण योग्य रीतीने करू शकलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप फायदा होणार आहे. मग जसं तो शिल्पकार छन्नी हातोडीने मूर्ती घडवतो तसं आपण ह्या श्वसन प्रकारामार्फत आपल्या मानवी रूपाचं जे रूप आहे ते आपल्याला घडवायचं आहे. मग याच्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे? तर आपल्याला एक
आजारपणाचा कंटाळा येणार नाही, आला तर म्हातारपणाची भीती वाटणार नाही, निराशेची वृत्ती मनात निर्माण होणार आहे, अनाकारांची भीती येते, ती भीती, चिंता, काळजी, मनात येणारे वाईट विचार, लागणाऱ्या वाईट सवयी ह्या पूर्णपणे हळूहळू निघून जातील. मग आपल्यामध्ये काय होईल तर आरोग्य, ऐश्वर्य, धैर्य, धाडस, संतोष, समाधान आणि आनंद ह्या गोष्टींची निर्मिती आपल्या प्रत्येकामध्ये होईल. बाह्य परिस्थिती कशी असली तरी आपण याच्यामध्ये असू. मग ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा काहीही आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही. मग ते शिल्प जसं स्थिर असतं कुठल्या याच्यामध्ये ऊन, वाऱ्या, पावसात, तसं आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर असू. बाह्य परिस्थिती आपल्याला अनुकूल असो नसो, त्या विश्वाची मिळालेली दिव्य शक्ती आपल्याला प्राप्त होणार आणि आपण ज्याद्वारे आपण आपलं जीवन सुसह्य करणार. मग हे कशासाठी तर आपल्याला शरीर निरोगी ठेवायचं आहे, मन स्थिर ठेवायचं आहे म्हणून, आणि आपल्या जीवनाला योग्य आकार द्यायचा आहे. आकार कशासाठी द्यायचा आहे? मी मानवी रूपातला परमेश्वर आहे याची ओळख करून घेण्यासाठी. मग पहिलं आपल्याला पटलं पाहिजे मनाला की मी माझ्या मानवी विश्वातला, मी जीवनातला कोण आहे? स्वस्वरूपाची ओळख असणारा परमेश्वर आहे. मग विश्वातून जी शक्ती प्राप्त होते ती शक्ती आपल्याला या साधनेतून प्राप्त करायची आणि आपल्या जीवनाला पाहिजे तो आकार द्यायचा. ध्यानाचा फायदा पुढे भविष्यामध्ये आपल्याला खूप झोपावं लागत असेल, ही झोप आपली कमी होते, तो वेळ आपल्याला साधनेला वापरता येतो. मग विश्वामध्ये जी शक्ती आहे ती रात्री जास्त प्रमाणात कार्यरत असते. का तर लोक झोपलेले असतात, विचार कमी झाले, ती शक्ती जास्त कार्यरत होते. आणि मग ही शक्ती आपण जर साधना ध्यान केलं तर आपल्याला जास्त मिळते आणि आपल्या जीवनाला एक चांगला आकार, स्थिरता येते. मग एकाच ठिकाणी एका अवस्थेमध्ये सारखं बसू नये. दर 40-45 मिनिटांनी आपल्या शरीराची अवस्था बदलावी असं सांगितले. कारण का तर रक्तप्रवाह सुरळीत चालू राहावा म्हणून या निसर्गाच्या नियमाचं पालन आपल्याला असं हे खनिज विश्व आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला योग्य भाषण, या शरीरामधले सगळे आपले अवयव चांगले राहावे असं वाटत असेल आणि मग आपल्याला व्यक्त होताना योग्य शब्दात व्यक्त व्हायचं असेल तर या शरीराला सर्व या खनिजांची आवश्यकता असते. आणि या श्वसन प्रकारातून हीच आपल्यामध्ये विकसित होतं. एखादा मुद्दा आपल्याला विचारायचा तो योग्य शब्दामध्ये योग्य ठिकाणी मांडतो आणि आपलं संभाषण होतं. बघा, बोलण्यातनं गैरसमज होतात लोकांचे. मग तो म्हणतो मला असं म्हणायचं नसतो, त्यांनी दुसराच अर्थ काढला. असा कुठलाही अर्थ न काढता योग्य संभाषण कसं करायचं या ठिकाणी आपल्याला याचं सामर्थ्य प्राप्त होतं. या श्वसन प्रकाराने ही ताकद आपल्याला मिळते. त्याच्यानंतर याच्या जोडीला ध्यान असेल तर योग्य शक्ती किती वापरायची, कुठं खर्च करायची, कशी वाचवायची याचं पण ज्ञान मिळतं. आणि शरीर चालवण्यासाठी आपल्याला या सर्वांचा उपयोग होतो. शक्ती साठवण्याची वृत्ती होते. जसं इलेक्ट्रिसिटी बघा वायरमध्ये असते, जेव्हा बटन दाबतो तेव्हा तो बल्ब, ट्यूब लागते किंवा पंखा चालतो, ती त्याच्या रूपातनं आपल्याला दिसते. पण ते बंद असताना सुद्धा त्या वायरमध्ये ती शक्ती असते. ती शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आत आहे आणि ह्या श्वसन प्रकाराने ती आपल्याला विकसित करायची आहे. जर आपण वाईट बोलायला लागलो तर ह्या पेशी आपल्या जास्त मगाशी बघितलं खर्च होतात आणि चांगलं बोलायला लागलं तर ह्या पेशींची वाढ होते. म्हणून काय करायचं? चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, चांगलं ऐकायचं आणि मग ही शक्ती आपलं मन साठवून ठेवते आणि चांगल्या विचाराकडे नेऊन आपल्याला ती योग्य न्यायाने आपल्यामध्ये शक्ती देते. म्हणून हे लक्षात ठेवायचं. मग जर आपल्याला ही प्रेरणा कायम टिकवायची असेल तर हा श्वसन प्रकारसुद्धा 7 वेळा करायचा आणि त्याच्यानंतर त्याचा विश्रांती पाठ म्हणायचा. अशी त्याची सर्व कृती आहे. मग आता ही कृती करण्यासाठी आपण 2 वेळा करू, जास्त नाही करायची. परंतु काय झालं, आता व्हिडिओ मी बराच बोलता बोलता तुमच्याशी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा, तो दिसत नाही. तर आता प्रथम काय करूया आपण, सुतार सर ही कृती तुम्हाला करून दाखवतील, त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. सर तुमचा फक्त व्हिडिओ चालू करा, मी सर्वांना पिन करून दाखवतो. 2च वेळा करायची आपल्याला ही कृती, जास्त नाही. मी याचा व्हिडिओ तुम्हाला आपला वर्ग संपला की टाकतो. थोडासा नेटवर्कमध्ये काहीतरी इश्यू दिसतोय म्हणून ते दिसत नाही. आता सरांकडे सर्वजण लक्ष ठेवा. फक्त सरांचा व्हिडिओ चालू केला आहे त्यांनी. मग आता काय करायचं सर्वांनी, तर लक्षात ठेवायचं
की ते जे कृती करतात ती कृती कशी आहे मी तुम्हाला सांगतो, मग ते लक्षात येईल तुमच्या सर्वांच्या. तर कृती अशी आहे, दुसऱ्या श्वसन प्रकाराला जसे उभे राहिले तुम्ही सर्वजण तसं उभं राहायचं. अंगठ्यावरचा ताण नसेल. आता मी सर्वांना सूचना देतो की उच्छ्वास करा. सर उच्छ्वास करतील. आता श्वास घ्यायला सुरू करताना बाजूनी हात वर जातील बघा आणि वर ताण देतील. घ्या सर श्वास. हात वर जाऊ द्या. माझा आवाज येतोय ना? आवाज येतोय का माझा सर्वांना? माझा आवाज पोचतोय? सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? आवाजामध्ये मला तुमचा आवाज येईना कोणाचाच. येतोय आवाज आता? आम्हाला हा, येतोय. आला आवाज आला. तुमचा आवाज आहे हा, का? आला आता आवाज आला. येतोय. हो बोला. आता मी सूचना देतो. सरांनी उभे राहील बघा. म्हणजे पायामध्ये पंचमहाभूताचा कोण आहे, बोटं खेचलेली आहेत, पोटऱ्यावरच्या बाजूला ताण दिलाय, गुडघे मागे ढकलेत, मांड्या आवळ्यात, कुल्ल्या आवळ्यात. दाताच्या फटीतनं उच्छ्वास. श्वास घेताना दोन्ही बाजूनी हात वर 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 घेत घेत श्वास घ्या. वरच्या बाजूला उलटे हात जुळून ताण दिलेला आहे. तिथं 5 सेकंद थांबायचं आपल्याला. 1001, 1002, 1003, 1004, 1005. पहिला उच्छ्वास. दुसरा उच्छ्वास. तिसरा उच्छ्वास. चौथा उच्छ्वास. श्वास सोडायचं, शरीर सोडायचं. पहा, शरीराकडे पहा, श्वासाकडे पहा. शरीर गरम झालंय, श्वास जोरात चाललाय. काही वेळ श्वासाचं निरीक्षण केलं. श्वास हलका, शांत 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 होतो. पुन्हा दुसऱ्यांदा स्थिती घेतली. टाचा पायामध्ये 45-50 अंशाचा कोन, बोटं आवळली, पोटऱ्या आवळल्यात, गुडघे मागे ढकलले, मांड्या आवळल्या, कुल्ल्या आवळले, संपूर्ण शरीर आवळले. दाताच्या फटीतनं उच्छ्वास. श्वास घेत घेत दोन्ही हाताने बाजूवर, हात वर वर. वरच्या बाजूला ताण पूर्ण द्यायचा, उलटं जुळवायचंय. 1001, 1002, 1003, 1004, 1005. पहिला उच्छ्वास. दुसरा उच्छ्वास. तिसरा उच्छ्वास. चौथा उच्छ्वास. हलका श्वास घ्यायचा, शरीर सैल सोडायचं. शरीराकडे पहा, श्वासाकडे पहा. शरीर गरम झालंय, श्वास जोरात चाललाय. काही वेळ श्वासाचं निरीक्षण केलं. शरीर शांत शांत शांत. अशा रीतीने आपल्याला करायचं. आता ज्यांना असं वाटतं व्हिडिओ चालू ठेवा आणि वर उभे राहा. दोनदाच करणार आहोत आपण. व्हिडिओ चालू करा म्हणजे लक्षात येईल. राहिले उभे सर्वजण. टाचा जुळल्या, कमरेपर्यंत सगळं शरीर आवळलं. हातामध्ये ताण अनुभवा. दाताच्या फटीतनं करा उच्छ्वास. घ्या श्वास. हात घेत हात बाजूनी वर घ्यायचे. वर उलटाच आपण नमस्कार करायचा. 1001, 1002, 1003, 1004, 1005. 5 सेकंद. पहिला उच्छ्वास. दुसरा. तिसरा. चौथा. हलका श्वास घ्या. सगळं शरीर सैल सोडा. शरीराकडे पहा, श्वासाकडे पहा. शरीर गरम झाले, श्वास जोरात चालला. काही वेळ श्वासाचं निरीक्षण केलं. श्वास हलका, शांत 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 होतो. पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्या आवर्तनासाठी स्थिती घ्या. पायामध्ये 50 अंशाचा 50 अंशाचा कोन, टाचा जुळल्यात, बोटं आवळली, पोटऱ्या आवळल्या, गुडघे मागे ढकलले, मांड्या आवळल्या, कुल्ल्या आवळल्या. स्थिती. दाताच्या फटीतनं उच्छ्वास. श्वास घेत घेत हात वर, दीर्घ श्वास घ्यायचा. 5 सेकंद थांबायचं. 1001, 1002, 1003, 1004, 1005. पहिला उच्छ्वास. दुसरा. तिसरा. चौथा.
हलका श्वास घ्या, सगळं शरीर सैल सोडा. दोन्ही हाताचं घर्षण करा एकमेकांवर. डोळ्यांवरून चेहऱ्यावरून फिरून घ्या. ज्यांचे व्हिडिओ चालू होते त्या सर्वांनी पुन्हा छान केलं. सर्वांना व्यवस्थित जमते. हा श्वसन प्रकार आपल्याला 7 वेळा करायचा. 7 वेळा केल्यानंतर याचा विश्रांती पाठ म्हणायचा. आता आपण 1, 2, 3 श्वसन प्रकार एका पाठोपाठ करणार आहोत उद्यापासून. सराव आपला सुरू होता. मग हा सराव 3 वेळा केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात, आपल्याला काय जाणवतं, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचे. जे चांगले बदल आहेत तेही लिहून ठेवायचे. जे चांगले बदलल्याबरोबर आपल्याला जर काही त्रास झाला तो त्रासही आपल्याला लिहून ठेवायचा. त्याच्यामागचे कारणं शोधायचे. कारण का, पेशी आपल्याला जागृत करायच्यात, लक्षात ठेवा त्याच्यामागचं कारण. मग ज्या पेशी आपल्या जास्त मरतात आणि आपल्याला अशक्तपणा, अनारोग्य जाणवतं ते दूर करण्यासाठी त्याच्याकडे लक्षात ठेवायचं. मग याच्यानंतर तुम्हाला आपला विश्रांती पाठ सांगितल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण शिकणार आहोत प्राणायाम. महत्त्वाचा जो भाग आहे की हा आपण सुरुवातीला करणार आहोत. आता हा प्राणायाम म्हणजे प्रकार असंख्य आहे, पण आपण शिकणार आहोत एकच प्राणायाम. त्याला योगाच्या भाषेमध्ये अनुलोम विलोम कुंभकासहित प्राणायाम असं म्हणतात. पण इथे ब्रह्मविद्येमध्ये आपल्याला कुठलंही नाव देत नाही, त्याला म्हणतो आपण प्राणायाम. हा प्राणायाम आपली साधना सुरू करत असताना आपण प्रार्थना म्हणतो. प्रार्थना झाली की लगेच करायचा. मग आता मनात प्रश्न येईल एवढा उशिरा का शिकवला आहे, त्याची पण कारणं सांगणार आहे तुम्हाला. मग तो प्राणायाम करायचा. मग पहिला श्वसन प्रकार, दुसरा श्वसन प्रकार, तिसरा श्वसन प्रकार या क्रमाने करायचा. आता 3 श्वसन प्रकार करताना जर शरीरामध्ये काही ताण जाणवणार असेल तुम्हाला, तर त्यावेळेला तुम्ही प्रत्येकाने किमान हे श्वसन प्रकार सुरू करायच्या अगोदर 1 ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे. ज्यांना उष्णता खूप जाणवते त्यांनी किमान 1 ग्लास पाणी पिलं पाहिजे. लक्षात ठेवा. मग प्राणायाम नंतर झाल्यानंतर हा प्राणायाम तुमच्यामधल्या अजून श्वसन मार्गाला रुंद करून तुम्हाला आरोग्यदायी बनवणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यातला होणारा वर्ग चुकवू नका. एकदा तुमचा वर्ग चुकला की तुमचा सिक्वेन्स सगळा चुकणार आहे. मी आज तुम्हाला 3ऱ्या श्वसन प्रकाराचा व्हिडिओ 3 मिनिटाचा आहे तो पाठवणार आहे, तो बघून घ्या. त्याप्रमाणे त्याचा ॲडिओ पाठवणार आहे. तो ॲडिओ म्हणजे करताना तुम्हाला सोयीचं होणार त्या स्थितीमध्ये, ते बघून घ्यायचं. पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्राणायाम शिकणार. इडा पिंगळा नाडीचं महत्त्व काय आहे ते शिकणार. आपल्याला साधना करण्यासाठी ज्या 4 कृपा असतात त्या कृपा महत्त्वाच्या आहेत. पाणी पिण्याचं महत्त्व पुढच्या आठवड्यामध्ये सांगणार. जर आपल्याला एखादा आजार असेल तर तो आजार घालवण्यासाठी कशा पद्धतीने पाणी प्यायचं तेही सांगणार. त्याच्यामध्ये काय टाकायचं तेही सांगणार. आणि त्याच्यानंतर आपण जी 9 शाश्वत सत्य सुरुवातीला 4 बघितली ती उरलेली 5 बघणार आहोत. असा पुढच्या आठवड्याचा अभ्यासक्रम आपला असेल. आणि त्याच्यासोबत हे जे 2 आज सराव केले तर 3 सराव त्याच्यासोबत आपले पुढच्या आठवड्यामध्ये असतील. आता तुम्हाला सांगतो की योग्य श्वास घेणं, योग्य श्वास सोडणं याची प्रक्रिया तुमची चांगली व्हावी म्हणून तुम्हाला प्रथमतः 1 ते 3 श्वसन प्रकार शिकवले. आता तुमचा बऱ्यापैकी श्वास वाढलेला असल्यामुळे प्राणायामाची क्रिया तुमच्याकडनं बिनचूक होण्यासाठी तो प्राणायाम आपण उशिरा शिकवतो, एकदम सुरुवात करत नाही. पहिल्यांदा काय करतो, श्वास मार्ग आपण रिकामा करून घेतला तुमच्याकडून, योग्य श्वास येणं आणि जाण्याचा, आणि मग तो श्वसन प्रकार तुम्हाला आता प्राणायाम तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये शिकवणार आहोत. आता तुम्हाला या आठवड्यामध्ये जे आहाराचं सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. तो आहार तुम्ही त्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करायची आहे. त्याचा परिणाम तुम्ही प्रत्यक्ष करणाऱ्या सरावावर तो दिसू लागणार आहे. त्या आहाराप्रमाणे कबीर म्हणतात, जैसे घेय अन्न वैसे होय मन. त्यामुळे ज्या प्रकारचं अन्न तुम्ही घ्याल तसं तुमचं मन तयार होतं. ते मन आपल्याला सात्विक करण्यासाठी सात्विक आहाराकडे लक्ष द्यायचं. तळलेलं अन्न टाळायचे, कमीत कमी आहार सुरुवातीला, नंतर ते बंद करायचे. मैद्याचे पदार्थ बंद, पॅकिंग फूड बंद, आणि कमीत कमी वेळ आहारामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेण्यासाठी सुरुवात आपल्याला करायची. हा आपल्या साधनेचा खूप महत्त्वाचा आरोग्याचा पाया आपण शिकलो आहे आज. आणि एक नवीन श्वसन प्रकार शिकलो. म्हणता म्हणता आपण 1.5 महिन्यापर्यंत आलो. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही ह्या 8ही पायऱ्या तुम्ही पार केलेल्या असतील. आणि ध्यानाचं जे महत्त्वाचं अस्त्र तुम्हाला दिलं आहे ते अस्त्र पण तुमच्या हातामध्ये असणार आहे. मग जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला ब्रह्मविद्येची योग साधना देते. त्याच्याकडे त्याच दृष्टीने पहा. त्याच्यामधला जर आपला काही पूर्वग्रह असेल तर तो आधी निरसन करून घ्या. ते निरसन करून घेतल्याने आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि
या ठिकाणी आपण थांबूया, कारण आता नेट माझं पूर्ण बंद होणार आहे. कोणीतरी पटकन प्रार्थना घ्या, प्रार्थना घ्या कोणीतरी. सुमनताई तुम्ही प्रार्थना घ्या वर्ग संपण्याची. आवाज येतोय ना सर्वांना? हा प्रार्थना घ्या, प्रार्थना. हरी ओम. सर्व गुरुंना कोण घेतय का? नाही, तुम्हीच घ्या. सर्व उपस्थित साधकांचे प्रकाश रूपाने उपस्थित असलेल्या गुरुतत्वाचे आभार. प्रत्यक्ष सरांनी आज आपल्याला छान ज्ञान दिलं, विवेचन केलं, त्याबद्दल आणि आता आपण ध्यानाची क्रिया घेऊया आणि अंतःकरणपूर्वक. सर डबल आवाज येतोय. कोणाचा माईक सुरू असेल तर बंद करा. सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका हरी हर ओम. आणि आता दोन्ही हाताचं घर्षण करून ती ऊर्जा आपण आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवून घ्यायची आहे. सर्व प्रकाश रूपाने आपल्यात उपस्थित असलेल्या सर्व श्रेष्ठ गुरूंचे कृतज्ञतापूर्वक आभार. सर्व साधकांचे आभार. प्रत्यक्ष आज गुरुजींनी आज आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केले आहे. आपल्या दौंडकर सरांचे आभार. आपल्या सगळ्यांचे आभार. आणि हे तंत्रज्ञान आपल्यापर्यंत जसं मार्गाने आले त्या तंत्रज्ञानाचे आभार. आता आपण सर्वांचे आभार मानण्यासाठी आपल्या छाती समोर दोन्ही हात जोडून नमस्कार स्थितीत आपण एक रूपाने एका आभार मानू. आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी. हरी हरो हरी हरो हरी हरो. गुरुजी धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर घेऊया. सर बोला. मागील गुरुवारी ध्यान झालं नाही का? झालं. हो. पण ते किती वाजता बदल? 10. काहीतरी नेहमीच्याच वेळेला झालं. आजही नेहमीच्याच वेळेला घेणार आहे. हो दादा. ते लिंक मी नेमकी जॉईन नव्हती केली असं वाटतं मला वाटलं. अजून टाकलेली नाही. आता टाकतोय. झालं की आता 5:30चा वर्ग झाला की मग टाकतो, कारण लोकांचा गोंधळ होतो इकडे का तिकडे असं लक्षात आलं. इकडे आताच झाला ते झालं. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलं. बरेचशा शंकाचं निरसन झालं. इतके वर्ष करूनही काही गोष्टीची जाण नव्हती. नाही म्हणून तर आपण एकदा वर्ग जरी केला तर पुन्हा पुन्हा केल्याने काय फायदा होतो, तर त्यावेळेला तेव्हा ज्या लक्ष देऊन ऐकलेलं नसतं ते आता नव्याने समजतं पुन्हा. अगदी नवीन नवीन ऐकायला मिळते आणि जाणीव होते आपल्या प्रत्येकाची. धन्यवाद. त्याला 5:30ला पुन्हा आपण दासबोधासाठी येणारच आहोत अर्ध्या तासात.
सर्वांना हरिहर ओम. थांबूया या ठिकाणी.